करे स्टार्ट करायचं ऑनलाईन. चलो चलो लक्ष द्या. सो गुड इव्हिनिंग अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. सो विद्यार्थी मित्रांनो, ॲक्च्युली थर्ड इयरच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल डिस्कशन करण्यासाठी आपण आजच्या लेक्चरमध्ये जमलेलो आहे. ॲडमिशन प्रोसेसचं जे लेक्चर आहे त्याच्याबद्दलचं जे टायमिंग आहे, ठीक आहे, चॅटबॉक्समध्ये काहीच टाकू नका, लक्ष दे फक्त. तर ॲडमिशन प्रोसेसबद्दलचं जे लेक्चर होतं 11 तारखेला मी डिसाईड केलं होतं. 11 तारखेला मी तुम्हाला 3 वाजता मेसेज पण टाकला होता. आदल्या दिवशी पण सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी 6 किंवा 7 वाजता आपलं ॲडमिशन प्रोसेसचं लेक्चर होईल. 3 वाजता मी मेसेज टाकला. 5 वाजता मी एका हॉटेलमध्ये होतो आणि त्या ठिकाणी पाणी पडलेलं होतं. त्या पाण्यावर पाय घसरून बरोबर उजव्याच हातावर मी पडलो. त्यानंतर मग त्याच कंडिशनमध्ये आहे तसं हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की हा हात जो आहे उजवाच हात हा नेमके डिस्लोकेट झाला होता. म्हणजे तिथूनच मी डायरेक्ट क्लासला येणार होतो. क्लासमध्ये येऊन पहिले म्हटलं की ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करू, तुमचं एक लेक्चर कंडक्ट करू आणि मग पुढं काय ते बघू. पण त्या ठिकाणी हात सुद्धा मूव्ह होत नव्हता, काहीच हाताची मुवमेंटच होत नव्हती. मग म्हटलं की नको रिस्क घ्यायला, म्हणून मी जवळच हॉस्पिटल होतं. हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हात डिस्लोकेट झालाय. हा खांदा जो आहे, या खांद्यातून हात जो आहे हा खाली आला होता, थोडासा मार लागला होता. ठीक आहे, त्यांनी रात्री मग बुलीचं इंजेक्शन वगैरे दिलं, ॲनेस्थेशिया देऊन रात्री ऑपरेट केलं. ऑपरेट करून तो हात जो जॉईंट आहे हा बरोबर फिट केला व्यवस्थित. 1-2 दिवस त्याच्यासाठी रेस्ट लावली आणि काल रात्री डिस्चार्ज मिळाला. म्हणजे 2 दिवस फक्त लेक्चर झाले नाही. याचं कारण हे होतं, ठीक आहे, त्याच्यामागे दुसरं तिसरं काहीच रिझन नव्हतं. ॲक्च्युली माझं जे डिसाइडेड फॅक्टर होता तर तो फॅक्टर असा होता की त्या पद्धतीने मला काय करायचं होतं, जे टेंटेटिव्ह टाइम टेबल मी सेट केलं होतं की 11 तारखेला ॲडमिशन प्रोसेस, 12, 13, 14ला 3 दिवस ॲडमिशन होईल, 15 तारखेपासून आपली ऑफिशियल बॅच रिझ्यूम होईल. पण परत त्याच्यामध्ये डिले झाला. त्यात बऱ्याच जणांनी ऑलरेडी ॲडमिशन कन्फर्म करून घेतलं. बऱ्याच जणांचे कॉल आले की सर लेक्चर का होत नाहीये, कशामुळे सुट्टी दिली, ऑफिशियल बॅच स्टार्ट झाली आहे का, असं तसं. तर त्या ठिकाणी मी कोणाला काही सांगत बसतो नाही, कारण काय होतं, कॉल केल्यानंतर मग तुमचे मेसेज येतात आणि मेसेजेस एवढे असतात बाळांनो की त्याला रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही. मग तुम्ही एवढे कर्टसीने विचारता, एवढं मनापासून विचारता की सर काय झालं, काळजी घ्या, हे घ्या ते घ्या, पण त्याला मला रिप्लाय द्यायला वेळ मिळत नाही. तर ते मलाच कुठेतरी वाईट वाटतं. म्हणून मी कोणाला ही गोष्ट जास्त डिस्क्लोज केली नाही. मी ग्रुपवरही मेसेज नाही टाकला, काहीच नाही टाकलं. त्या दिवशी फक्त ऑफिशियल ग्रुपवर आपला जो जुना ग्रुप होता त्याच्यावर फक्त म्हटलं की ॲडमिशनचं जे लेक्चर आहे त्या दिवशी कॅन्सल झालं. त्याच्यामागे रिझनही दिलं नाही, कारण परत काय होतं की तुम्ही मेसेज टाकणार, मला रिप्लायला वेळ नाही मिळाला, नाही देता आला, तर तुम्हालाही वाईट वाटायला नको. बट आता तुमच्या सगळ्या शुभेच्छा ज्या काय असतील त्या पाठीमागं किंवा तुमचे आई वडिलांचे जे काही आशीर्वाद असतील त्याच्यामुळे हात बऱ्यापैकी बरा आहे. फक्त थोडे 1-2-3 दिवस त्यांनी बँडेज आहे तसं ठेवायला लावले आणि जास्त मुवमेंट करू नका. तर तसंही आपलं आजचं ॲडमिशन प्रोसेसचं कंप्लीट होईल लेक्चर आज किंवा उद्या. परवा दिवशीपासून ऑफिशियल बॅच आपली स्टार्ट होऊन जाईल, ठीक आहे. तर त्याचबद्दल मला थोडंसं डिस्कशन करायचं बाळांनो, ठीक आहे. बरं आहे बाळांनो, बरं, काळजी करू नका. खरंच आता बरं वाटतंय. त्या दिवशी फक्त ज्या दिवशी झालं त्या दिवशी मला काही सुधरत नव्हतं, म्हणजे ॲडमिशन कॅन्सल किंवा काय असंही मेसेज करायचं, कारण हातच काहीच मुवमेंटच होत नव्हती हाताची. पूर्ण खाली गेला होता तो, पूर्ण इथून पूर्ण असा हाड दिसत होतं. मी चालू होतं, माझं डोक्यात होतं, तरी सुद्धा क्लासवर येऊन काहीतरी थोडंसं सांगायचं ॲडमिशन प्रोसेसबद्दल, पण मला बाई काही चालवता येत नव्हती, उठूनच उभं राहता येत नव्हतं, लिटरली सांगायचं म्हटलं तर. पण आता ठीक आहे, 1-2 दिवस रेस्ट झाली, बरे वाटते आता बऱ्यापैकी. हाताला थोडंसं बँडेज आहे, उद्या एक निघल, एक हातातलं जे आहे गाळ्यातलं ते आहे तसंच राहील, ठीक आहे. तर उद्याचा दिवस फक्त लेक्चर होणार नाही. परवा दिवशीपासून तुमचा ऑफिशियल बॅच जी असेल ती स्टार्ट होईल. सो आजचा आणि उद्याचा हे 2 दिवस मी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी देतो, ज्याच्यामध्ये ॲडमिशन प्रोसेस होईल, कारण डेमो ऑलरेडी आपले संपले होते, ॲडमिशन प्रोसेसच लेक्चर बाकी होतं. आता ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालं नाहीये त्यांच्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू बाळांनो, काळजी घेतो बाळांनो, काळजी करू नका तुम्ही, ठीक आहे. चलो मग आता या ठिकाणी बाळांनो जी ॲडमिशन प्रोसेस आहे त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करतो, ठीक आहे. काय नाही बाळांनो, थोडंसं हात पसरला नाही, पाय घसरला आणि थोडंसं हे झालं बाळांनो, ठीक आहे. काय नाही आता व्यवस्थित आहे बाळांनो. संस्कृती, प्रणय, चलो 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 या गोष्टींना वेळ नाही बाळांनो आता आपल्याकडं, ठीक आहे. आणि हे काय दाखवलं याच्यासाठी नाही बाळांनो, सिंपती वगैरे काहीच नाही आहे. ह्याच्या पाठीमागे एवढं एकच रिझन होतं फक्त की जे कोणी विद्यार्थी असतील म्हणजे नवीन असतील तर त्यांना असंही वाटायला नको की लेक्चर कॅन्सल झालं, मिस झालं, तर हे व्हायला नको म्हणून फक्त सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. चलो आता तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसबद्दल जे काय असेल ते आपण डिस्कशन करूयात बाळांनो, ठीक आहे. चलो थँक्यू तुम्हाला सगळ्यांनी, तुम्ही ज्या काही मला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल धन्यवाद. 100% काळजी घेतोच बाळांनो, कारण की तुमच्यापेक्षा जास्त मला ज्या दिवशी पडलो, ज्या दिवशी हे सगळं झालं त्या दिवशी पहिलं डोक्यामागं टेन्शन हे चालू होतं बाळांनो. म्हणजे जी प्रार्थना करतो आपण काही झाल्यानंतर, तर पहिली प्रार्थना एवढीच होती की कुठल्याही प्रकारचं फ्रॅक्चर नसावं, कारण की जर थोडंसं जरी हाताला फ्रॅक्चर असेल तर त्या ठिकाणी प्लास्टर करावं लागलं असतं, आणि प्लास्टर जर केलं तर मला लेक्चर कंडक्ट करताना आली असते. स्क्रीन शेअर तर करून मी तसंही करू शकलो असतं जसं मी आत्ता लेक्चर कंडक्ट करतोय, पण स्क्रीन शेअर करण्याला काही मजा नाही आहे, कारण तुमचे जे सब्जेक्ट आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम झाला, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झाला, ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क झाला,
हे असे सब्जेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये स्क्रीन शेअर करून जास्त गोष्टी मला सांगता येणार नाही, बऱ्याचशा गोष्टी मला बोर्डवरच एक्सप्लेन करावं लागणार आहेत. ठीक आहे, चलो आता बाळांनो ऍडमिशन प्रोसेस बद्दल पूर्ण बोलूयात. लक्ष द्या आता पूर्णपणे. ठीक आहे, चलो 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 चलो. थँक्यू बाळांनो ऑनलाईन. चला लक्ष द्या आता पूर्णपणे. आता या ठिकाणी बाळांनो चॅटबॉक्स मध्ये काहीच टाकू नका. ज्यावेळेला लेक्चर संपेल त्यावेळेला तुमचे जे काही क्वेरीज असतील ते बिंदास तुम्ही मला सांगा. ठीक आहे, आता थर्ड इयरच्या 5th सेमिस्टरची ऍडमिशन प्रोसेस आपली स्टार्ट होते बाळांनो आजच्या दिवसापासून. ऍक्च्युअली ऍडमिशन प्रोसेस मी स्टार्ट न करता सुद्धा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केले. किती केले, काय केले, मी थोडंसं आकडं तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. मग या ठिकाणी बाळांनो 5व्या सेमिस्टरला कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर टेक्नॉलॉजी या दोन ब्रँचचे जेवढे थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत ते सगळेच्या सगळे सब्जेक्ट आपण कंडक्ट करणार आहोत. त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हे जे दोन सब्जेक्ट आहेत हे लाईव्ह मेथडनी घेतले जातील. म्हणजे त्याचे लाईव्ह लेक्चर्स पण करता येतील, रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. ते झाल्यानंतर बाळांनो जे काही 3 इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क, क्लाउड कम्प्युटिंग आणि डेटा अनालिटिक्स, यापैकी एशियन आणि क्लाउड ह्या दोन सब्जेक्ट मी प्रिव्हियस इयरलाच घेतले होते बाळांनो. त्याच्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना स्कोअर पण चांगला आलेला आहे. तर त्याच्याच रेकॉर्डिंग तुम्हाला ह्या सेमिस्टरला मिळतील. कारण याचं कारण असं आहे 3 सब्जेक्ट लाईव्ह मध्ये पॉसिबल होत नाही, त्याच्यामध्ये वेळ जातो. लास्ट टाइम ज्यावेळेला मी हे 2 सब्जेक्ट लाईव्ह मध्ये घेतले होते म्हणजे लास्ट टाइमला थोडा प्रॉब्लेम काय झाला, ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग वेळेत संपलं, पण ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्कला थोडा डिले झाला. क्लास टेस्ट 2च्या आसपास आपला तो सिलेबस कव्हर झाला. तर यावेळेला आपल्याला क्लास टेस्ट 2च्या आधीच सगळ्याच्या सगळं सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे. वेळोवेळी त्याच्या क्लास टेस्ट झाल्या पाहिजेत, वेळोवेळी त्याची रिव्हिजन झाली पाहिजे. या इंटेन्शननी जे इलेक्टिव्ह सब्जेक्ट असतील त्याच्या तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतील. तिन्हीच्या तिन्ही इलेक्टिव्ह सब्जेक्टच्या रेकॉर्डिंग मिळतील. मी व्यवस्थित सांगतोय, काय सांगतोय ऐकून घ्या. एशियन आणि क्लाउड याच्या ऑलरेडी रेकॉर्डिंग्स आहेत प्रिव्हियस इयरच्या, त्याच रेकॉर्डिंग तुम्हाला ॲपमध्ये प्रोव्हाइड होतील. इलेक्टिव्ह नंबर 3 जो आहे डेटा अनालिटिक्स, हा मात्र मी लास्ट इयरला घेतला नव्हता, पण ह्या वेळेला हे 2 थेरी सब्जेक्ट घेतल्यानंतर मला बराच वेळ येतोय. त्याच्यामध्ये मी डेटा अनालिटिक्स हा सुद्धा सब्जेक्ट कंडक्ट करणार आहे. या सब्जेक्टच्या डेली ज्या वेळेला ऍडमिशन प्रोसेस झाली, 2-3 दिवस ऑफिशियल बॅच झाली की तिथून पुढे डेटा अनालिटिक्सच्या डेली पॉसिबल असेल तर मी एक लेक्चर करून तुम्हाला ते रेकॉर्डिंग अपलोड करत जाईल, जेणेकरून ज्या ज्या कॉलेजेसने डेटा अनालिटिक्स घेतलाय त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान होणार नाही. कारण लास्ट इयरला मला इतक्या जणांचे कॉल आले होते. काय झालं होतं, आम्ही पोल टाकला होता, मॅक्सिमम मुलांनी एशियन सांगितला, जवळपास 50 ते 60% एशियनचे होते, 40% क्लाउडचे होते, 10% विद्यार्थ्यांनी डेटा अनालिटिक्स घेतला होता. पण त्या ठिकाणी डेटा अनालिटिक्स घ्यायला मला वेळच मिळाला नव्हता बाळांनो, किंवा वेळ मिळाला नसता आणि तुमचं नुकसान झालं असतं. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी मी डायरेक्ट सांगितलं, ते मला फोन करून एवढं म्हणायचे, सर तुम्ही काहीही शिकवा, तुम्ही फक्त लेक्चर नोट्स काढून वाचून दाखवले तरी आम्ही क्लास लावतो. पण ते काय झालं असतं बाळांनो, टाइमपास झाला असता. त्याच्यामुळे 3rd सब्जेक्ट मला घेता नाही आला. हे 2 सब्जेक्ट मात्र इतके परफेक्ट घेतलेले आहेत, नोट्सच्या पलीकडचं येणार नाही, येत नाही, हे तुम्ही ऑलरेडी बघितलंय. त्याच्यामुळे त्याच्या पलीकडं तुम्ही डोकं लावायचा प्रयत्न करू नका. आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय असतो लक्षात घ्या, की बरेच विद्यार्थी म्हणतात सर अजून आमच्या कॉलेजमध्ये इलेक्टिव्ह सब्जेक्ट कोणता हे डिसाईड झालेलं नाही. ऐकून घ्या मी काय सांगते पूर्ण बाळांनो. ठीक आहे, इलेक्टिव्ह सब्जेक्ट कुठला आहे हे अजून आमचं फिक्स झालेलं नाहीये. मग अशा वेळेला आपण काय केलं बाळांनो, ज्या वेळेला आपण कोर्स लॉन्च केला, ठीक आहे, हा जो आपण कोर्स लॉन्च केलेला आहे 3rd इयरचा ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा, तर हा कोर्स आहे बघा आपला 3 सब्जेक्टचा कोर्स. ठीक आहे, हा ह्या कोर्समध्ये बघा इथं कोर्सचं नावच काय, ज्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि 3ही इलेक्टिव्ह सब्जेक्टचे आपण त्याच्यामध्ये कंटेंट टाकून देणार आहे. म्हणजे काय होईल बघा, ज्या विद्यार्थ्यांचा ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क असेल तो एशियनचे रेकॉर्डिंग करणार, ज्यांचा क्लाउड असेल तो क्लाउडचे रेकॉर्डिंग करणार, ज्यांचा डेटा अनालिटिक्स असेल तो डेटा अनालिटिक्सचे रेकॉर्डिंग करणार. म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे काय होईल की सुरुवातीला एखादा विद्यार्थी म्हटलं सर आमच्या कॉलेजमध्ये लास्ट इयरला क्लाउड घेतला होता, पण ऐन वेळेला ते म्हणतायत डॅन घ्यायचा, मग आम्ही सब्जेक्ट कसा चेंज करू, आम्ही काय सांगू. तर ज्यांचा इलेक्टिव्ह फिक्स असेल त्यांनी इलेक्टिव्ह सब्जेक्टचं नाव मेन्शन करा, ज्यांचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट फिक्स नसेल त्यांनी इलेक्टिव्ह असं मेन्शन केलं तरी चालेल. कारण की कंटेंटमध्ये बाळांनो आपण ऑपरेटिंग सिस्टीमचे लेक्चर झाले त्याच्या रेकॉर्डिंग येणार, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे लाईव्ह लेक्चर झाले त्याचे रेकॉर्डिंग येणार, आणि या ठिकाणी 2025-26 ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क क्लाउड कम्प्युटिंग आणि त्याच्यानुसार दुसरा एखादा सब्जेक्ट असेल कोणता डेटा अनालिटिक्सची, त्याचे सुद्धा रेकॉर्डिंग त्याच्यात येतील. रेकॉर्डिंग पूर्ण 5च्या 5 युनिटच्या रेकॉर्डिंग्स आहेत, विथ नोट्स आहेत. आणि तुम्हाला वाटत असेल सर 8च लेक्चर 11च लेक्चर, लेक्चरची लेंथ थोडीशी बघा,
1 तास 5 मिनिटं, 1 तास 7 मिनिटं, 1 तास 2 मिनिटं, 2 तास 16 मिनिटं, 1 तास 14 मिनिटं, म्हणजे मिनिमम 1 तासाच्या आसपास, एक 4-5 मिनिटं, कधी कधी थोडंफार पुढं मागं झालेलं असेल, 1 तास 5 मिनिटं, 49 मिनिटं, कधी कधी टॉपिक लवकर कव्हर होतो, 5-10 मिनिटं उरतात. तर अशा ठिकाणी मोठे मोठे म्हणजे जास्त जास्त लेंथचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत, लेक्चर्स त्याच्यामध्ये आहेत. गाफील पडू नका की सर आमच्या कॉलेजमध्ये फिक्स नाहीये. कॉलेजमध्ये जरी फिक्स नसेल तरी सुद्धा तुमची ब्रँच कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी असेल तर तुम्ही ह्या 3 पैकी कुठलाही इलेक्टिव्ह असेल तरी तुम्हाला फरक पडणार नाही. तुम्हाला जो कोर्स दिला जाणार आहे ऍडमिशन झाल्यानंतर, हा 5च्या 5 सब्जेक्टचा कोर्स तुम्हाला दिला जाणार आहे. त्याच्यामुळे बिंदास तुम्ही इलेक्टिव्ह सब्जेक्टचा कोर्स आत्ताच ऍक्सेस करायला सुरुवात केली तरी चालेल. या 3 सब्जेक्टच्या मात्र रेकॉर्डिंग मिळतील. ऑपरेटिंग सिस्टीम आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग याचे मात्र लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्डिंग मिळतील. आता काही काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की सर आम्हाला लाईव्ह नाही पाहिजे, आम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे सुद्धा प्रिव्हियस रेकॉर्डिंग द्या. तर ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिले जाऊ शकतात. जर एखाद्याची इच्छा असेल मला लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग नको आहे, डायरेक्ट प्रिव्हियस इयरचे रेकॉर्डिंग पाहिजे, आत्ताच मला हे 1 महिन्यातच सगळा सिलेबस संपवायचा आहे, तर प्रिव्हियस इयरचे ऑपरेटिंग सिस्टीमचे रेकॉर्डिंग त्या कोर्समध्ये सुद्धा त्यांना ऍक्सेस दिला जाऊ शकतो. म्हणजे लाईव्हचा ऍक्सेस आपण रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. पूर्ण सिलेबस सेम राहणार आहे, काहीही चेंजेस त्याच्यामध्ये राहणार नाही, कारण की ट्राईड आणि टेस्टेड अशा पद्धतीने तो सब्जेक्ट त्या ठिकाणी कंडक्ट केला होता, ज्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना 100 आउट ऑफ 100 मार्क्स पडलेत. मग आता IT विद्यार्थ्यांचं काय, IT मध्ये सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आहे, पण IT वाल्यांसाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड टेस्टिंग आहे. तर टेस्टिंगचा पार्ट त्यांचा सेपरेट घेतला जातो. आता एक्झाम्पल जर बघायचं झालं, लास्ट इयरचा जर लेक्चर बघायचे झाले आपल्याला, ठीक आहे, तर ACN मध्ये आपण गेलो बाय चान्स, तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे की कशा पद्धतीने IT वाल्यांसाठी सुद्धा थोडंसं वेगळे वेगळे लेक्चर कंडक्ट केले जातात. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंटेंटमध्ये गेलो, लाईव्ह क्लास टॅबमध्ये गेलो, पेपर रायटिंग झालं बघा, SFT पेंडिंग टॉपिक, ACN पेंडिंग टॉपिक, म्हणजे ते IT वाल्यांचे सेपरेट टॉपिक्स होते, त्याच्यावर सेपरेट लेक्चर कंडक्ट झालेले आहेत. असे टॉपिक्स जे आत्तापर्यंत कम्प्युटरमध्ये नाही आहेत, जे IT वाल्यांचे सेपरेट आहेत, त्यांचे सेपरेट लेक्चर कंडक्ट केले जातील. त्यांच्यासाठी इलेक्टिव्ह 2च आहेत, ACN किंवा डेटा अॅनालिटिक्स. त्यांचा तिसरा जो सब्जेक्ट आहे बाळांनो, कोणता, ॲडव्हान्स डेटाबेस मॅनेजमेंट, तो मात्र मला कंडक्ट करता येणार नाहीये. त्याबद्दल मी विचार करल, पण शुअरिटी मी देत नाही, कारण की सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हणणार मी हा पण घेऊ शकतो, ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क घेऊ शकतो, मनाला तर क्लाउड कम्प्युटिंग युजिंग लिनक्स घेऊ शकतो, सगळे मी घेईन, वेळ मिळाल्यावर ठरवीन, आणि वेळ आल्यानंतर पहिली क्लास टेस्ट ज्या वेळेला होईल त्यावेळेला मी तुम्हाला म्हणणार नाही 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 नाही, हा सब्जेक्ट मला जमणार नाही, हा सब्जेक्ट जमणार नाही, तो जमणार नाही, आणि दिलं वाटोळं करून. हे मात्र माझ्याकडून होणार नाही. जी कमिटमेंट तुम्हाला दिली, फॉल्स कमिटमेंट मी देणार नाही. हे 3 सब्जेक्ट लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग, या 3 सब्जेक्टच्या 100% रेकॉर्डिंग, आणि इथं पण तसंच ACN आणि डेटा अॅनालिटिक्स. OSY सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग टेस्टिंग मात्र लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग मध्ये होईल, ठीक आहे, तो पूर्णपणे रेकॉर्डिंग मध्ये दिला जाणार नाही. आणि शक्यतो मी म्हणल बाळांनो की लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न करा. सगळ्या रेकॉर्डिंग केल्यानंतर काय होतं बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, आता ऑपरेटिंग सिस्टीमचा लास्ट पेपर झाला, त्या लास्ट पेपरमध्ये प्रिव्हियस इयरपेक्षा काही वेगळा क्वेश्चन आलेला असेल तर तुम्ही ह्या वर्षी कव्हर करणार. मग लास्ट इयरच्या नोट्समध्ये तो क्वेश्चन असेल, या इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये किंवा नोट्समध्ये तो क्वेश्चन मी ऍड केलेला असेल. सो ह्या गोष्टींमुळे लाईव्ह करायचा प्रयत्न करा. खूप पुढे जायचं नाही आपल्याला. इलेक्टिव्हच्या मागे रेग्युलरली लागायचंय. डेली इलेक्टिव्हचं 1 लेक्चर झालं पाहिजे आणि ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं 1 लेक्चर झालं पाहिजे. डेमो संपेपर्यंत किंवा इनिशियल ऑफिशियल कोर्समध्ये आपण सुरुवातीला 1 लेक्चर कंडक्ट करू, जेणेकरून तुमचं रुटीन बसेल, आणि मग आपण ऑपरेटिंग सिस्टीम आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग टेस्टिंग दोघांचे आपण 2-2 लेक्चर करायचा प्रयत्न करू. पण एक लक्षात घ्या, कुठल्याही परिस्थितीत घाई गडबड करून जमणार नाही. 1 तास लेक्चर ऑपरेटिंग सिस्टीमचं होणार आणि 1च तास कशाचं होईल, सॉफ्टवेअर टेस्टिंगचं. कारण काय होतं, 30 मिनिटाचं लेक्चर घेतलं, 35 मिनिटाचं लेक्चर घेतलं, फक्त सिलेबस कव्हर करायचा आहे किंवा दाखवायचं आहे मला तुम्हाला की बघा मी एका दिवशी 2-2 लेक्चर घेतोय, 3-3 लेक्चर घेतोय, किंवा बघा मी ACN पण एका दिवशी घेतला, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पण घेतला, OSY पण घेतला, बघा मी किती लेक्चर. मला अजिबात तुम्हाला काही दाखवत बसायची गरज नाहीये ना, मला तुम्हाला कुठली गोष्ट प्रूफ करायची गरज आहे. तुमच्यासाठी काय गरजेचं आहे हे मला महत्वाचं आहे. कळलं, तुम्हाला काय पाहिजे हे मला महत्वाचं नाही. कारण की काही काही विद्यार्थी म्हणतात आमच्या कम्फर्ट झोननुसार चाला. तर तुमच्या कम्फर्ट झोननुसार चालण्यापेक्षा तुमच्यासाठी काय गरजेचं आहे ना ते बरोबर मी द्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. AI वाल्यांसाठी मी आत्ता फक्त ऑपरेटिंग सिस्टीम एवढाच अनाऊन्स केलाय. तिथल्याही बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आले
की क्लाउड कम्प्युटिंग युझिंग लिनक्स जो आहे तो पण घ्या, पण त्या ठिकाणी थोडंसं थांबा बाळांनो, मी अजून तुम्हाला कन्फर्मेशन देत नाही, कारण की मला आहे ना फक्त एकदा डॅनला सुरुवात करू द्या, डेटा अनालिटिक्सला सुरुवात झाली, मग मे बी जर समजा क्लाउड, कारण की क्लाउड तर मी ऑलरेडी घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जे पेंडिंग ॲडिशनल टॉपिक्स काय काय आहेत आणि ते माझ्या वेळेमध्ये कव्हर होतील का हे फक्त मला एकदा जज करू द्या, कारण मी परत तुम्हाला म्हणणार मी तो पण सब्जेक्ट घेतो आणि तो जर सब्जेक्ट नाही झाला तर तुमचं वाटोळं करण्यात मला अर्थ नाही, कारण थर्ड इयर आहे बाळांनो. बघा तुम्हाला सुरुवातीलाच मी ना जे आहे ते क्लिअर केलेलं बरं, कारण थर्ड इयर होणार, पहिलं सेमिस्टर होणार, मग सेकंड सेमिस्टर तुम्ही म्हणणार सर तुम्ही म्हटले होते मी हा सब्जेक्ट घेईल, तो घेतलाच नाही, तुम्ही म्हटले होते की सर हा सब्जेक्ट घेणार, तो सब्जेक्ट घेणार, असं करणार तसं, आणि ते झालंच नाही, तर ते मला करायचं नाही, जे सांगितलं ते होणार म्हणजे होणार. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बाळांनो फी स्ट्रक्चर कसं असणार आहे ते एक आपण बघून घेऊयात. फी स्ट्रक्चरमध्ये एकच कुठलाही सब्जेक्ट लावला तर त्याची 2000 रुपये फीज असेल, इन्स्टॉलमेंट अवेलेबल नाही आहेत. 2 सब्जेक्टची फी 3500 रुपये, त्याच्यातही इन्स्टॉलमेंट अवेलेबल नाही आहेत. जर तुम्ही तिन्हीच्या तिन्ही सब्जेक्टचा क्लास लावला, फीज वन टाइम भरली तर त्याची फीज होईल 4500 रुपीज. 2 इन्स्टॉलमेंटमध्ये जर फी पे केली तर त्याची फीज होणार आहे बाळांनो 5000 रुपये. ठीक आहे, त्याच्यातली पहिली फीज तुम्ही पहिली इन्स्टॉलमेंट 3000 रुपये भरणार ह्याच्यामध्ये, आणि 1 महिन्यानंतर सेकंड इन्स्टॉलमेंट 2000 रुपये भरणार. पण शक्यता करू नका उगीच 500 रुपये एक्स्ट्रा का पे करताय, 4500 कारण बऱ्याच बघा लास्ट टाइम ना बऱ्याच मुलांचा काय प्रॉब्लेम झाला, म्हणजे मुली मला म्हणत होत्या की फर्स्ट इन्स्टॉलमेंट ज्यावेळेला पे करत होतो त्यावेळेला घरचे म्हणत होते पूर्ण कंप्लीट भरून टाक. मीच म्हटले नको 2 टप्प्यात भरू, जाऊ दे 500 एक्स्ट्रा, नाही शिकवलं तर हे ते, आणि त्याच्यानुसार घरच्यांनी पहिली इन्स्टॉलमेंट भरून टाकली 3000 रुपये. आणि ज्यावेळेला सेकंड इन्स्टॉलमेंट भरायची होती क्लास टेस्ट 1च्या आसपास, त्यावेळेला पॅरेंट्स म्हटले बाळा आता फी नाही, माझ्याकडे पैसे नाही आहेत, 15 दिवस थांब, महिनाभर थांब. ते 15-20 दिवस त्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. मग नंतर त्यांनी फीज भरून सब्जेक्ट क्लिअर केला, सगळं केलं, पण ते 15-20 दिवस त्यांचे लेक्चर होऊ शकले नाही कारण ऍक्सेस गेलेला असतो. सो त्याच्यामुळे ह्या फंदात पडूच नका. वन टाइम मध्ये 4500 रुपीज फीस पे झाली म्हणजे ऍक्सेस मिळतो. पूर्ण सेमिस्टरमध्ये काही डाऊट आला तर तुम्ही बिंदास मला कॉल करू शकता. पण मला कॉल करण्याच्या ऐवजी काही नॉर्मल जे काही डाऊट्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी ॲपला इश्यू आला, एखाद्या नोट्स विजिबल होत नाहीये, एखाद्या रेकॉर्डिंग डाउनलोड होत नाही होते, अशा वेळेला मी तुम्हाला सरांचा नंबर देतो, काउन्सिलर सरांचा. 10 ते 4 या वेळेत तुम्ही त्यांना कॉल करा, ते तुम्हाला गाईड करतील. सिलेबसशी रिलेटेड काही डाऊट असेल तर मात्र तुम्ही मला कॉल करा. ठीक आहे, आणि जरी बाळांनो एक लक्षात घ्या, कॉल उचलला नाही तरी कॉल बॅक येईल, नाही आला तर मला परत एकदा कॉल करा. मे बी कधी काय होतं, तुमचा मला कॉल येतो, हे फॅक्ट आहे ना, तुमचा मला कॉल येतो, मे बी मला त्यावेळेला नाही उचलता येत, मी 1 तासाने 2 तासाने किंवा सकाळी 10ला कॉल आला असेल तर रात्री 9:30-10 वाजता मी कॉल करतो. मी कॉल केल्यानंतर मे बी तुमचा बिझी लागतो. आता तुमचा बिझी लागल्यानंतर मी प्रत्येक वेळेला कंटिन्यू तर तुम्हाला कॉल करत बसणार नाही, बाकीच्या विद्यार्थ्यांचे कॉल असतात, मग ते मी करत जातो, मग त्या विद्यार्थ्याचा कॉल तसाच राहतो. ज्यांनी मला कॉल केलाय त्याला काय वाटतं, अरे मी सरांना कॉल केला आणि सरांचा कॉल बॅक पण नाही आला. तर असे चुकीचे गैरसमज करू नका. लास्ट इयरला बाळांनो याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला होता मी तुम्हाला सांगतो, फॅक्ट सांगतो. लास्ट इयरला काय झालं होतं की काही विद्यार्थ्यांनी ना मला ऍडमिशन प्रोसेससाठी कॉल केला. आता मी एवढी मोठी पूर्ण ऍडमिशन डिटेल सांगितले, हा मेसेज बघितला, हे व्हिडिओ बघितला, तरी त्यांनी मला कॉल केला. आणि कॉल करून कशासाठी कॉल केला की ऍडमिशन प्रोसेस काय मला परत सांगा. आता ज्या वेळेला त्यांचा कॉल आला त्यावेळेला माझे लेक्चर चालू होते, फोन नाही रिसिव्ह करता आला. आता लिटरली सांगतो दिवसाला 70, 80, 90 असे कॉल येतात. मग एखादा कॉल समजा नाही उचलला गेला त्यांच्याकडून, मी ज्यावेळेला कॉल बॅक करतो, कॉल बॅक करताना मी कॉल करत असताना नेमकी बऱ्याच विद्यार्थ्यांचा कॉल त्यावेळेला बिझी आला. बिझी आला म्हणजे त्यांनाही नोटिफिकेशन नाही गेलं की मी कॉल केलाय म्हणून त्यांना. मग त्यांना असं वाटलं अरे मी कॉल करून सुद्धा सर फोन उचलत नाहीयेत, मला ऍडमिशन घ्यायचंय, सरांना गरज आहे, मी पैसे भरणार, सरांना माझ्या पैशांची गरज आहे, मी सरांना कॉल करू. अशा नको त्या ठिकाणी त्यांनी चुकीचा ऍटिट्यूड ठेवला, फीज भरली नाही, सगळं माहिती होतं तरी भरली नाही. ते म्हणे जाऊ द्या मरू द्या, आपण दुसरीकडे करूयात. एक लक्षात घ्या बाळांनो, मलाही तुमची गरज आहे, पण एवढीही गरज नाही की मी तुमच्या पाठीमागच लागेल बाळा, क्लास लाव, अजिबात होणार नाही. जेवढी मला गरज आहे बाळांनो तेवढीच मे बी त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला गरज आहे, कारण की तुमच्या एका विद्यार्थ्याचं ऍडमिशन ज्यावेळेला होणार त्यावेळेला 4500 रुपये मिळतील. पण ज्यावेळेला एखादं ऍडमिशन नाही झालं एखाद्या विद्यार्थ्याचं तर त्याचं आयुष्याचं नुकसान आहे. कारण की मग त्यांनी काय केलं, न कळत इकडे तिकडे जिथं भेटेल तिथं केलं, जे कोणी गोडीत बोलणार त्यांच्याबरोबर क्लास जॉईन केले, आणि सेमिस्टर झाल्यावर मग 6व्या सेमला मला कॉल करून सांगतात सर 5व्या सेमला आम्ही कॉल केलता तुम्ही उचलला नाही, मग त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झाला. अरे बाळा, कॉल नाही उचलता आला तर एवढी मोठी ऍडमिशन प्रोसेसचा व्हिडिओ तुमच्या समोर आहे तो तुम्ही फॉलो करायचा होता. फी स्ट्रक्चर सांगितलंय, कुठं फीस पे करायची ते सांगितलंय. बरं, एकदा कॉल नाही उचलला गेला, दुसऱ्या दिवशी ट्राय करा. बघा मी काय म्हणतोय एक लक्षात घ्या,
मला ॲटिट्यूड अशातला भाग नाही की तुम्ही मला कॉल केला, मी तुम्हाला कॉल बॅक केला, तुमचा बिझी लागला आणि मी असं नाही बाळांनो. कधी कधी बिझी लागला त्यावेळेला मग मी दुसऱ्या नंबरला कॉल करायला सुरुवात करतो, बाकीच्या विद्यार्थ्यांना कॉल करतो. त्यानंतर त्याचा मला कॉल आला असेल, तुम्हीच विचार करा, मी एखाद्याला कॉल करायला गेलो, त्याच्यानंतर दुसऱ्याचा मला कॉल आला, त्याला माझा नंबर बिझी दाखवणार. दिवसभरात जर 80 90 100 कॉल येत असतील तर तुम्हाला मे बी नंबर बिझी लागू शकतो. मग अशा वेळेला ह्या सरांचा फोन बिझीच लागतो, उचलतच नाही, काळजीच घेत नाही, अशा चुकीचा ॲटिट्यूड तुम्ही ठेवू नका बाळांनो. मला अजिबात त्याच्यामध्ये काहीच नाही, म्हणजे सिरियसली सांगतो की उगीच म्हणजे चुकीचे गैरसमज करून घेऊ नका. मग ह्या ठिकाणी फी स्ट्रक्चर, ही फी स्ट्रक्चर सांगितलं बाळांनो. त्या ठिकाणी हे वेगळे वेगळे नंबर आहेत, तुम्ही वाटलंच तर फोटो काढून ठेवला तरी चालेल. यापैकी कुठल्याही नंबरला तुम्ही फीज पे करू शकता. फीज पे केल्यानंतर शक्यतो फी फोन पे किंवा गुगल पेने करा. फॅम पेने करायचा प्रयत्न करू नका, कारण फॅम पे मध्ये UTR नंबर येत नाही. पण जर ऑप्शन नसेल तर करा, पण शक्यतो फोन पे गुगल पेने फीज ट्रान्सफर करा. याच नंबरला जे ट्रान्सफर करायला दिलेले, या नंबरला फीज पे केल्याच्या नंतर त्याचा स्क्रीनशॉट मला माझ्या पर्सनल नंबरला तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. आता हे करत असताना ऍडमिशन डिटेल काय काय भरायचं, तुमचं नाव टाकायचंय, इयर, कॉलेज, सब्जेक्ट, मोबाईल नंबर, पेड फीज, पेंडिंग फीज, असा सगळा मेसेज तुम्हाला टाकायचा आहे. याचं टेम्पलेट मी तुम्हाला ग्रुपवर टाकून देतो, तुम्ही फक्त ते एडिट करा. मी तुम्हाला प्रत्येक ग्रुपवर जेवढे जेवढे विद्यार्थी आहेत, जे काय 280 300 ग्रुप्स आहेत आपल्या कॉलेजशी वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्रातल्या, सगळ्या ग्रुपवर मी तो मेसेज टाकून देतो. त्याच्यावर तुम्ही तुम्ही तो मेसेज घ्या, त्याला एडिट करा. आणि जर काही नाही कळलं बाळांनो, सरळ काय लक्षात ठेवायचं, फी पे करायची कुठल्याही नंबरवर, स्क्रीनशॉट टाकायचा आहे मला या नंबरवर. स्क्रीनशॉटमध्ये काय 8788335443, हा नंबर माझा पर्सनल नंबर आहे बाळांनो, 8788335443. या नंबरवर तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि डिटेल टाकायचे. डिटेलमध्ये काय सांगितलं, तुमचं नाव, इयर, कॉलेज, सब्जेक्ट, मोबाईल नंबर, फीस पेड किती केली आणि पेंडिंग किती. त्यानंतर स्क्रीनशॉटमध्ये एक लक्षात घ्या बाळांनो, UTR नंबर असणं गरजेचं आहे, किंवा फीस पेड जी झाली त्याची डेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक सॅम्पल UTR नंबर दाखवतो. ठीक आहे. ए बाळांनो, ओके, एकच मिनिट सांगतो बाळांनो. पवन, अनिता, एक थोडंसं मला बोलणं उद्या, मग मी सांगतो. बघा, एक्झाम्पल देतो. आता या ठिकाणी मी तुम्हाला काय करतो की आज हे ॲडमिशन झाले असतील ना, बघूयात आपण. ठीक आहे, चलो. आता हे जे ॲडमिशन झालेत बाळांनो, श्रावणी थोरात, ठीक आहे. हा समजा पेमेंटचा स्क्रीनशॉट आहे बाळांनो. कधीचा आहे, 14 जून 6:58, म्हणजे 7 वाजता आपलं लेक्चर सुरू झालं. दिसतंय तुम्हाला, दिसत असेल. त्याच्या 2 मिनिटं आधी ॲडमिशन झालंय. ठीक आहे. 4,500 रुपये फी. या ठिकाणी UTR नंबर असतो, UTR नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या खाली तुमचं नाव, इयर, कॉलेज, सब्जेक्ट, हे मोबाईल नंबर, हे सगळं मेन्शन करा. ठीक आहे. बघू शकता बाळांनो. आता अजून एकच समजा बघितलं, रिया, कोणतं आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळे, तर हा UTR नंबर आहे. ठीक आहे. फीस पे केल्यानंतर स्क्रीनशॉट टाकताना UTR नंबर, ठीक आहे, त्या ठिकाणी डेट टाइम दिसेल, अशा पद्धतीचा स्क्रीनशॉट टाका. हे आजच्या ऍडमिशन आहे ते बाळांनो. बघा, हे 7 वाजता ऍडमिशन झाले, 6:59, 7ला 1 मिनिट कमी असताना 6:30, 6:30, 6 वाजता ऍडमिशन झाले, 4 वाजता, 3 वाजून 5 मिनिटांनी. इथं पेड लिहिले, पेड म्हणजे काय, फीस पेडवाले, हे ज्यांचे फीस पेड झालेत. ठीक आहे. बघा, आता या ठिकाणी हा फीस पेड आहे, याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन ID दिसतोय, UTR नंबर दिसल, अशा पद्धतीने स्क्रीनशॉट सेंड करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. हे सगळे बांधणे बघा, 11 वाजून 59, म्हणजे सकाळी 11चा, 1:30 वाजताचा, 10 वाजता, 10:30 वाजता, 10:30 वाजता, 10:50, हे सगळे काय बाळांनो, अशा पद्धतीने तुम्ही फी स्ट्रक्चर VIT कोणतं, आलमलाचे कॉलेज आहेत. आता कॉलेज कोणते कोणते बाळांनो, मला तर ऍडमिशन्स एवढे होत आहेत ना, मलाही माहित नाही की काही काही कॉलेजेस कोणते कोणते. धनश्री साळुंके, कॉलेजेस कोणते कोणते, कॉलेज टाकत चला. प्रीती गवळी, कोणतं कॉलेज आहे, अच्छा, पुरणमल लावटी, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. ठीक आहे. फीस किती पे केली. त्यानंतर अजून कोण आहे या ठिकाणी, सिया, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, JSPM आपलं पुण्याचं, JSPM लातूर झालं, पुणे झालं. सो अशा पद्धतीचे हे आजचे आणि यस्टरडे, कालचे पण, म्हणजे हे बघा, हे सगळे ऍडमिशनचेच आहेत बाळा, हे दिसतंय, हे सगळे ऍडमिशनचे मेसेज आहेत. तर अशा पद्धतीने बघा, ही ऍडमिशन डिटेल, त्याच्यामध्ये तुमचं नाव, इयर, कॉलेज, सब्जेक्ट, मोबाईल नंबर, फीस किती पेड केली आणि पेंडिंग मध्ये नील. 4,500 रुपये भरले असेल तर इथं नील लिहिणार, 3,000 रुपये भरले असेल तर इथं 2,000 रुपये लिहिणार पेंडिंग मध्ये. अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. मी व्हॉट्सअप क्लोज करून टाकतो, तुम्हाला जे दाखवायचं होतं ते कळलं मला. ठीक आहे. एकच मिनिट सांगतो. ठीक आहे, एक मिनिट बाळांनो, सांगतो. आता हे सगळं झाल्यानंतर बाळांनो, एक महत्वाची नोटीस आहे की जे मी सांगितलं, एका सब्जेक्टची फी 2,000 रुपये, फक्त इलेक्टिव्ह सब्जेक्टचा सेपरेट ऍक्सेस भेटणार नाही.
बरेच विद्यार्थी काय होतात, आता एक लक्षात घे, काही जाणून बुजून करतोय अशातला भाग नाहीये बाळांनो, फक्त समजून घ्यायच्या मागचं रिझन काय, की बऱ्याच वेळेला ज्या वेळेला रिझल्ट लागतो, रिझल्ट लागल्यानंतर मला रिझल्ट अनालिसिस करायचं असतं. रिझल्ट अनालिसिस करताना मी पर्सेंटेज वाईज रिझल्ट अनालिसिस करतो, की कोणाला किती पर्सेंटेज पडलेत, टॉपर कोण आहे, सेकंड टॉपर किती आहे, 95च्या पुढे किती जणांना पडलेत, 97च्या पुढे किती आहेत, 90च्या पुढे कसे आहेत, असे मला अनालिसिस करायचे असतात. मग त्या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्यांनी फक्त इलेक्टिव्ह सब्जेक्टचा ऍक्सेस घेतलेला आहे, त्याची एनरोलमेंट माझ्याकडे आहे, मग त्याच्या ठिकाणी माझ्याकडे त्याचा पर्सेंटेज पण येणार, कारण मी सगळे जेवढे एनरोलमेंट आहेत बाळांनो ते सगळ्यांचे एनरोलमेंट नंबर घेऊन रिझल्ट मी स्वतः बघतो, स्वतः त्यांचे रिझल्ट चेक करतो, स्वतः टॅली करतो. तुम्हाला मी दाखवतो रिझल्ट अनालिसिसची फाईल कशी असते. मग त्यावेळेला काय होतं, आता एखाद्याला समजा पडलेत 97%, पण त्यांनी आपल्याकडे फक्त इलेक्टिव्हच लावलाय, इलेक्टिव्हला त्याला स्कोअर चांगला झालाय, मग अशा विद्यार्थ्याचा रिझल्ट मला दाखवता येत नाही का, कारण की बाकीच्या 2 सब्जेक्टसाठी त्यांनी दुसरीकडे मे बी कुठं क्लास लावलेला असेल. मग असं नको व्हायला, मी त्याचा फोटो दाखवणार, मी त्याचं रिझल्ट अनालिसिस बाकीच्या ज्युनियरला सांगणार, आणि त्यावेळेला तो विद्यार्थी म्हणणार नाही नाही मी फक्त इथं एका सब्जेक्टला होतो, हा तर सब्जेक्ट मी लावलाच नव्हता. हे इश्यू मला चालत नाहीत. त्यामुळं इलेक्टिव्ह सब्जेक्टचा सेपरेट ऍक्सेस भेटणार नाही. तुम्हाला जो इलेक्टिव्ह सब्जेक्ट घ्यायचा असेल त्याच्याबरोबर एक तरी कंपल्सरी सब्जेक्ट तुम्हाला जॉईन करावं लागेल, मग वेदर इट इज ऑपरेटिंग सिस्टीम ऑर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग टेस्टिंग, तुमच्यावर डिपेंड आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेला हे केलं होतं, मायक्रो प्रोसेसरचा क्लास लावला होता, जावाला DCNला दुसरीकडे होते, त्यांची बहुतेक जणांची आता जिरलेली आहे रिझल्ट लागल्यानंतर, कारण बऱ्याच जणांचे मला कॉल आले, त्याच्यावरून मला कळून चुकलं. आणि 5व्या सेमिस्टरला सगळे सब्जेक्ट थेरॉटिकल असतात. इथं शक्यतो कुठलाही विद्यार्थी रिस्क घेत नाही, कारण की थेरी शिकवणं, प्रोग्रामिंग सब्जेक्ट शिकवणं, प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट शिकवणं, ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आणि असाच फॅकल्टी म्हणजे सोनाऱ्यांनी कान टोचलेले बरे, ज्या फॅकल्टीचा त्या सब्जेक्टमध्ये हँड आहे अशाच सब्जेक्टनी ते लेक्चर घ्यावं. मग या ठिकाणी बाळांनो जर रिझल्ट अनालिसिसचा जर बघितलं बाळांनो, मी तुम्हाला आता रिझल्ट अनालिसिस दाखवतो. या ठिकाणी फक्त मी मोबाईल नंबर काढून टाकतो, ठीक आहे. हा रिझल्ट अनालिसिस कधीचा 2025-26 आहे, हा जुना रिझल्ट नाही आहे बाळांनो, आता करंट 2025-26 जे 3rd इयरचे विद्यार्थी होते 5व्या सेमिस्टरचे त्यांचा रिझल्ट आहे. आपण काय करू, थोडंसं ना आपण किती पाण्यात आहेत हे बघूयात. पर्सेंटेज जर बघितले, मी खूप पर्सेंटेज नाही घेत, मी काय करतो बाळांनो एक काम करूयात, आपण 95च्या पुढे किती जणांना पडले होते आपण काय करू, टॅली करू, ठीक आहे. 98, 97, 97, 97, 96, 96, 96, 96, ओके 95.88, 95.77, 41, 29, 18, 06, हा ओके, हे वरचे 94 वाले आहेत. 95च्या पुढे किती होते विद्यार्थी बघूयात. या ठिकाणी आकडा दिसतोय बाळांनो 41 विद्यार्थी एरो मधले असे होते ज्यांना 95%च्या पुढे मार्क्स मिळालेत. आता त्याच्यानुसार आपण कुठे येते बघा. मग जर समजा हे विद्यार्थी ज्या वेळेला कॉलेजेसची डिग्रीचे ऍडमिशन्स घेतील त्यावेळेला COEP ला जायचंय, त्यांना PICT ला जायचंय, VIT ला जायचंय, असे कॉलेजेस त्यांना इझिली मिळू शकतात. ह्याच्यातले कॉलेजेस कोणते कोणते विद्यार्थी आपण बघूयात चला. GP नगर झालं, संजय गौडवत इन्स्टिट्यूट झालं कोल्हापूरचं, गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल वुमन्स पॉलिटेक्निक लातूरचं झालं, GP ठाणे, पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहिल्यानगर, नवजीवन एज्युकेशन सोसायटी भांडूप, RCP COE, GPN नगर, जयवंतराव सावंत पॉलिटेक्निक JSPM, अमृतवाहिनी, GP नगर, GP ठाणे, त्यानंतर KPC योगेश्वरी पॉलिटेक्निक अंबेजोगाई, विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, GP नगर, पिंपरी चिंचवड, GP धुळे, पुरणमल लावटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूर, पुरणमल लावटी गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल पॉलिटेक्निक लातूर GRWPL, अमृतवाहिनी GRWPL, DY पाटील, हे असे एवढे सगळे कॉलेजेसचे जे विद्यार्थी आहेत जे 95%च्या पुढे आहेत, भरपूर कॉलेजचे विद्यार्थी आहेत. आता हे तर ठीक आहे, पर्सेंटेज बघितले आपण, आता पर्सेंटेज कळले. मग ऑपरेटिंग सिस्टीम हा थेरी सब्जेक्ट आहे सर, त्याला 100 पैकी 100 पडतात का. मी तुम्हाला दाखवलं हे रिझल्ट अनालिसिस, आपण फक्त 100 पैकी 100, 99, 98 एवढाच रिझल्ट बघू चला. 97, 95, 96 बी नको घ्यायला आपण, 97, 98, 99, 100 म्हणजे ज्यांचे 2-3 मार्क चुकून गेले असेल असे किती विद्यार्थी आहेत. जर मी इथं टॅली केलं तरी इथं काउंट दिसते 64 विद्यार्थी असे आहेत ज्यांना 97 किंवा 97 पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत ऑपरेटिंग सिस्टीमला. VIT आलमला झालं, त्याच्यामध्ये DY पाटील कोल्हापूर झालं, हे बरेच बाळांनो, RIT इस्लामपूर आहे, त्यानंतर KCE जळगाव झालं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव झालं, GP जळगावचा तर विषयच येत नाही बाळांनो, GP जळगाव झालं, GP धुळे झालं, पुरणमल लावटी झालं, GRWPL झालं, नगरचा तर विषय सोडून द्या. हे बरेचसे कॉलेजेस असे आहेत की ज्यांना सिनियरनी सांगून ठेवले की बाबा तुम्ही काही करा,
तुम्ही सेकंड इयर पर्यंत कुठं काशी केलेली असेल ती माहित नाही, थर्ड इयरला मात्र तुम्ही ॲरो सोडून दुसरीकडे जाऊ नका. आता सॉफ्टवेअर टेस्टिंगचं बघू. सॉफ्टवेअर टेस्टिंगला पण 100, 99, 98, 97 एवढेच बघूयात आपण. ठीक आहे, चलो. किंवा 95च्या पुढे किती आहेत हे सुद्धा जर टॅली केले बाळांनो, 87 विद्यार्थी असे आहेत ज्यांना सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि टेस्टिंग मध्ये 95च्या पुढे मार्क पडलेत. किती विद्यार्थी आहेत? 88. तर काउंट दिसतोय बघा, 88. बाकीच्या क्लासेसला बाळांनो एवढे स्टुडंटही नसतात. क्लासलाच म्हणजे स्ट्रेंथ जेवढी नसती एवढे स्टुडंट आपल्याकडे असे आहेत ज्यांना 88च्या पुढे मार्क्स, आपल्या 95च्या पुढे मार्क आहेत. ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क मध्ये पण तसंच आहे बाळांनो. ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क झालं, क्लाउड झालं, एसीएन मध्ये सुद्धा जर बघितलं 95च्या अबव जर आपण बघितले, 95च्या पुढे किती जण गेलेत, कारण की पाठीमागचा पेपर टफ आला होता. तर त्या ठिकाणी सुद्धा एसीएन मध्ये टफ पेपर येऊन सुद्धा 20 विद्यार्थी असे होते जे 95च्या अबव होते. आणि मग क्लाउडला म्हणतात सर मुलं 100 पैकी 100 पडतात का? तर क्लाउडला पडतात बाळांनो, पण मागच्या वेळेला क्लाउड खूप कमी जणांनी घेतला होता, कारण बऱ्याच जणांच्या कॉलेजमध्ये ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क होता. आता क्लाउड मध्ये बघा 100 पैकी 100, 100 पैकी 100 मार्क पडलेले विद्यार्थी आहेत. आता हा जो विद्यार्थी होता बाळांनो जैन दक्ष म्हणून, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळ्याचा, त्याला ना क्लाउडला 83 मार्क्स आले होते बाळांनो. त्याचा मला फोन आला, सर सगळं नोट्स मध्ये लिहिलंय. मी त्याला एवढंच विचारलं नोट्स मधले फॉलो केले का? तो म्हणतो सर 100% नोट्स सोडून मी काहीच लावलेलं नाही म्हणे, सगळं नोट्स मधले आहे, तुम्ही दिलंय तसं तसं आन्सर लिहिलंय, त्या आन्सर कुठेही चुकलेलं नाहीये. मी त्याला म्हटलं रिचेकिंगला टाक. त्यांनी फोटोकॉपी मागवली. मी म्हटलं बाळा तुझे मार्क 100% वाढत आहेत, तू 100% रिचेकिंगला टाक. त्याचे मार्क्स 83 वरून 100 झाले, 83 वरून 100. सो जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, मी पहिला त्याला एवढंच विचारलं की बाळा तू म्हणजे क्लाउडचा जो पेपर लिहिला तर पेपर कशातून लिहिला? तर तो म्हणे सर सगळे आपल्या नोट्स फॉलो केले, मी नोट्सच्या पलीकडे डोकं लावलेलं नाहीये. 100 पैकी 100 मार्क त्याला आले. सो त्याच्यामुळे सांगतोय बाळांनो की हा रिझल्ट, एवढा सगळा जो रिझल्ट आहे तुमच्या समोर आहे, हा काही वेगळा रिझल्ट नाहीये. आणि लास्ट इयरला आपण काय करू, थोडंसं बाळांनो तुम्हाला एक हे दाखवतो मी, काय की रियालिटी दाखवतो की लास्ट इयरला किती विद्यार्थ्यांनी क्लासेस लावले होते. आपण फक्त काउंट करूयात. ठीक आहे, ऑफिशियल आहे बाळांनो. हे बघा, ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क, हे ऑफिशियल कोर्सेस आहेत. हा काही डेमो बिमोचा कोर्स नाहीये. ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, एसीएन क्लाउड, किती विद्यार्थी जॉईन आहेत बाळांनो? इथे दिसतंय तुम्हाला 1210. ठीक आहे, मी कॅल्क्युलेट करतो की किती विद्यार्थ्यांनी क्लासेस जॉईन केले होते लास्ट इयरला, थर्ड इयरला. 1210 प्लस पुढे जाऊयात. हा कोणता सब्जेक्ट झाला बाळांनो? आपलं बघता आता शिक ऑपरेटिंग, तिघांचा कंबाईन कोर्स आहे. ठीक आहे, त्यानंतर हे ब्लॅक वाला म्हणजे 25-26 आहे. ऑपरेटिंग सिस्टीम आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच फक्त किती जणांनी लावला होता? 492. कारण मे बी अशा विद्यार्थ्यांचा जो इलेक्टिव्ह होता हा डॅन असेल, तर त्यांनी क्लास लावला नव्हता, कारण मी डॅनचा कोर्स घेतला नव्हता. सो हे विद्यार्थी आले 492 प्लस. त्यामध्ये अजून आपण फक्त ऑपरेटिंग सिस्टीमचा क्लास बघितला. काही काही असे विद्यार्थी होते ज्यांचं एआय होतं बाळांनो. अशा 87 विद्यार्थ्यांनी क्लासेस जॉईन केले होते. 87 आलं प्लस. आणि फक्त सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हे बघू, OSY झाल्यानंतर फक्त एसीएन किती जणांनी लावला होता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग? तर तो आता 57 स्टुडंटनी. तेही नंतर चेंज होऊन बाकीच्यात आले होते, तर 57. असे टोटल मिळून जर बघितलं तर 1846 विद्यार्थी आहेत. म्हणजे 1850 विद्यार्थी लास्ट इयरला थर्ड इयर साठी ऑफिशियल कोर्स मध्ये होते ॲरो कम्प्युटर अकॅडमीच्या. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आपण क्लासेस कुठे जॉईन केले पाहिजेत आणि कुठे नाही जॉईन केले पाहिजेत. लाईव्ह क्लासेसला कमी मुलं असायचे, पण सगळे मुलं रेकॉर्डिंग मधून लेक्चर कंडक्ट करायचे, सगळे लेक्चर याच्यातूनच अटेंड व्हायचे. त्याच्यामुळे सांगतोय बाळांनो तुम्ही जास्त डोकं लावायचा प्रयत्न करू नका. आणि हे सगळं झालं बाळांनो. आता हे तुमची ज्यावेळेला हे सगळं होतंय, काय म्हणतात त्याला, फी स्ट्रक्चर वगैरे तुम्ही पे केलं बाळांनो, फीज वगैरे पे केली, स्क्रीनशॉट पाठवला. त्यानंतर बाळांनो मला कॉल करायची गरज नाही, खरं सांगायचं म्हटलं म्हणजे ऍडमिशन झालंय हे सांगण्यासाठी कॉल करायची गरज नाही. काय होतं बाळांनो, ज्यावेळेला तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज टाकता, मेसेज टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता काउन्सिलर सर येतात. ते तो व्हॉट्सअपचा मेसेज बघतात, त्याची एंट्री करतात. तुम्हाला दाखवतो मी, अशा पद्धतीची एक्सेल फाईल आहे. त्या एक्सेल फाईलमध्ये तुमची एंट्री होती आणि एंट्री झाल्यानंतर तुम्हाला ऍक्सेस मिळतो दुसऱ्या दिवशी. आज ऍडमिशन झालं, दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत तुम्हाला ऍक्सेस मिळेल. हे येल्लो कलर म्हणजे ऍक्सेस आहे. मग आता सर थर्ड इयरच्या आतापर्यंत तुम्ही विचार करा, असा कुठला क्लास आहे महाराष्ट्रात दाखवता, मी तुम्हाला हे देऊन सांगतो, काय चॅलेंज देऊन सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रात असा कुठला क्लास आहे ज्याचे डेमो कोर्स सुरू व्हायच्या आधी ऍडमिशन सुरू झाले. डेमो संपले नाही अजून, आपले डेमो कालपर्यंत चालू होते. ऍडमिशन प्रोसेस मी स्टार्ट केली नव्हती. आज ऍडमिशन प्रोसेसचं
लेक्चर आहे आणि याच्या आधी ऍडमिशन्स किती झाले? थर्ड इयरचे. सगळे कोणते विद्यार्थी आहेत? थर्ड इयरचे. ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर टेस्टिंग, एसीएन, ज्यांचा अजून इलेक्टिव्ह म्हणजे कोणता IT वाले असतील, ADMA ते सब्जेक्ट आहेत, असे विद्यार्थी आहेत. हे सगळे विद्यार्थी आहेत. असे टोटल 325 विद्यार्थी आहेत ज्यांनी ह्या सेमिस्टरला क्लासेस जॉईन केलेले आहेत आतापर्यंत. किती? 325. आपण किती मागे आहेत ना हे आपलं आपण ठरवायचं. मग याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कॉलेजचे आता मी नावं थोडेसे काय करतो, मोबाईल नंबर ऍटलिस्ट काय करतो मला हाईड करतो, ते नको व्हायला. कॉलेजचे नाव आहेत बघा. GP जळगावच्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन झाले, पिंपरी चिंचवड, VIT आलमला, GP गोंदिया, धुळे GP, AISSMS, भारतीय विद्यापीठ पुणे, समर्थ बेल्ले, KVN नाशिक, PCP पिंपरी चिंचवड, GP जळगाव, GP जळवा, अजिंक्य DY पाटील, AISSMS, GP गोंदिया, अशोक, GPN, अमृतवाहिनी, गोंदिया, ABIT, MS बिडवे, पिंपरी चिंचवड, SVSMD म्हणजे अक्कलकोट, संजीवनी, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नगर, पिंपरी चिंचवड नगर, भारतीय विद्यापीठ पुणे, VIT आलमला, GP जालना, SSVPS धुळे, GP जळगाव, MET भुजबळ, सिद्धांत कॉलेज, परिक्रमा, GP ठाणे. अरे एवढे सगळे कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि एवढ्या सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन प्रोसेस व्हायच्या आधीच, सुरू बी नाही झाली ऍडमिशन प्रोसेस, आज सुरू होती ऑफिशियली, आणि त्याच्या आधीच एवढे विद्यार्थी जर ऍडमिशन घेत आहेत तर काहीतरी त्या क्लासमध्ये असेल याचा तर विचार करावा आपण. की उगी कोणाला तरी वाटलं करायचं म्हणून करताय असं करू नका. रिझल्ट बघा, कोणत्या ठिकाणी डेमो तुम्हाला पटतायत ते बघा. एक तास प्रॉपर डेमो लेक्चर होतंय का, त्या डेमो मध्ये ज्या गोष्टी शिकवल्यात त्या कळतात का, हे सगळं पाहायचा प्रयत्न करा. कारण काय होतं बाळांनो, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, मला आहे ना बऱ्याच जणांचे कॉल, आता मला काल आहे तुम्हाला एक सांगतोय, आता वेळ आली म्हणून मी तुम्हाला एक जस्ट सांगतो. काल मला एका विद्यार्थ्याचा कॉल आलता, अननोन नंबर, तर आता फोनच उचलत नाहीये. त्यांनी बळच कॉल केला मला आणि त्यांनी मला काय सांगितलं, सर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि टेस्टिंग याच्यामध्ये जे तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स घेतलेत, ठीक आहे, काय सांगितलं ते तो मला सांगतोय. म्हणजे एक विद्यार्थी मला शिकवायला लागला की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही चुकीच्या शिकवल्यात, ह्या कॅरेक्टरिस्टिक्सच नाहीयेत. जे आपण डेमो लेक्चर झालं होतं, डेमो लेक्चर मध्ये सांगितलं, तो मला म्हणतो काहीतरी इफिशियन्सी, फ्लेक्झिबिलिटी, अशा काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मे बी त्याने आता एखादं युट्यूबवर लेक्चर बघितलं असेल, कुठेतरी बघितलं असेल, एखादा व्हिडिओ बघितला असेल युट्यूबवर, एखाद्या क्लासचं लेक्चर केलं असेल किंवा कुठेतरी नोट्स बघितल्या असतील, बुक बघितलं असेल, आणि तो मला म्हणतोय सर तुमच्या नोट्सच चुकीच्या आहेत. यायला म्हटलं आता जवळपास 10-12 वर्ष झाले, एका विद्यार्थ्याची हिंमत नाही झाली नक्की हे काय बघावं प्रकरण. मग त्यावेळेला थोडंसं मी बघितलं, मग त्याला सांगितलं बाळा काय चुकलंय, तर म्हणतो सर तुम्ही नेटवर टाकून बघा. मी म्हटलं ठीक आहे, तू म्हणतोय तर नेटवर टाकू आपण, की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉफ्टवेअर टाकू, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉफ्टवेअर टाकून बघू. ठीक आहे म्हटलं. तर ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आल्या, त्यांनी तर दाखवल्या, डझंट वेअर आउट, इनटेंजेबल, कस्टम बिल्ट, कॉम्प्लेक्स, फंक्शनॅलिटी, रिलायबिलिटी, तर ह्याच तेच. म्हटलं एक काम कर ना, तू त्याच्या समोर काय कर, थोडंसं MSBT पण टाक, है ना. MSBT टाकल्यानंतर तुला काय दिसतंय, तर इट इज डेव्हलप नॉट मॅन्युफॅक्चर्ड, सॉफ्टवेअर डझंट वेअर आउट, कस्टम बिल्ट, हेच दिलेत का. बरं त्याला म्हटलं एवढं सगळं सोडून दे ना, मी तुला अजून सांगतो, एक काम कर, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, MSBT, मॉडेल आन्सर पेपर, त्याच्यामध्ये पण एक काम करत आपण, सॉफ्टवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर कॅरेक्टरिस्टिक्स बघूत आपण, चला ठीक आहे, आणि असं सर्च कर म्हटलं त्याला. तर ठीक आहे, त्याने मग आपण सर्च करून दाखवलं त्याला थोडंसं, की बाबा बघ जरा तू की कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या. ठीक आहे, तर एक मिनिट थांबा. कॅरेक्टरिस्टिक्स तर ह्याच आहेत का रे म्हटलं, की सॉफ्टवेअर इज डेव्हलप्ड or engineered, it is not manufactured in the classical sense. Software is developed or engineered, it is not manufactured in the classical sense. Software doesn't wear out but it does deteriorate. हेच आहे का, तर म्हटलं हा हेच आहे सर, सॉफ्टवेअर doesn't wear out but it does deteriorate. Although industry is moving towards component based construction, most software continues to be custom built. हेच आन्सर दिसतंय का बाबड्या तुला इथं, तेच आन्सर आहे. बट ठीक आहे, एवढ्यावर त्याचं समाधान नाही केलं मी. म्हटलं त्याला थोडासा दाखवून द्यावा, म्हटलं हा कर तुला दिसतोय का रे, फेल्युअर कर वगैरे, हा आहे का रे आपल्या नोट्स मध्ये. आणि तो म्हणतो आहे सर, हाय. हा ते म्हणतो नाही सर, मग असं बहुतेक मग तुमचं बरोबर असेल. म्हटलं नाही बरोबर असेल असं नाही, मी तुला अजून पटवून देतो. म्हटलं थांब,
मग त्यावेळेला काय केलं मी त्याला MSBTचं लर्निंग मॅन्युअल थोडंसं दाखवलं त्याला. ठीक आहे, MSBT काय करते, ई लर्निंग मॅन्युअल दाखवते. मग त्याला म्हटलं चला आपण तुला काय करतो मी ई लर्निंग मॅन्युअल थोडंसं दाखवतो. एक मिनिट, MSBT ई कंटेंट. ई कंटेंट मध्ये गेल्यानंतर त्याला म्हटलं बाबा जा तू तिथं के स्कीम मराठी असेल, कारण इंग्लिशचं तर आय स्कीम म्हणजे ASEANचं नाहीये. इथं तुला दिसतंय का सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सब्जेक्ट, शोध. इथं सापडला, कुठं दिसतोय सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड टेस्टिंग, सापडला. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड टेस्टिंग भेटल्यानंतर म्हटलं याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय दिसत आहेत का, मराठीमध्ये असतील पण थोडं तुला कळन इंग्लिशमध्ये काय आहे ते. म्हटलं इथं बघ जरा काय दिसतंय का तुला कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय दिलंय, हाय काय. सॉफ्टवेअर इज डेव्हलप्ड ऑर इंजिनियर्ड, सॉफ्टवेअर डझंट वेअर आउट. त्यानंतर ऑल्दो इंडस्ट्री इज मुव्हिंग टुवर्ड्स कंपोनंट बेस्ड ॲट, दिसतंय का म्हटलं तुला, हे सगळं दिसतंय. हा ग्राफ हाय का बाळा, आयडियलाइज कर असं तसं. मग ते म्हणतं हा सर हाय हाय बरोबर आहे. मग त्यावेळेला त्याला तेच सांगितलं बाळा, इथून पुढं एरो कम्प्युटर अकॅडमीच्या त्यावेळेला नोट्स बघशील ना, त्याच्यामध्ये शंका घ्यायचा प्रयत्नच करू नका, कारण एवढं आपलं डोकंच नाही बाळांनो. आपण काय करणार, इथं नेटवर्क कॅरेक्टरिस्टिक्स टाकणार, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सॉफ्टवेअरच्या कॅरेक्टरिस्टिक्स टाकल्यानंतर थोडंफार भेटलं, जे काही भेटन जे सोपं सोपं कॉपी केलं, टाकलं, वाचलं आणि पोरांना वाटतं झालं. अरे म्हटलं अशा पद्धतीच्या नोट्स आपल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या नाही, ऑपरेटिंग सिस्टीमच्या कुठल्याही नोट्स कुठून घेतल्यात हे मी तुम्हाला प्रूफ करून दाखवू शकतो, आणि त्या करेक्ट कशा आहेत हेही तुम्हाला प्रूफ करून दाखवू शकतो. कारण की म्हटलं तुझे बाकीचं, मी म्हणत नाही की ते चुकीचं आहे, आन्सर करेक्ट असू शकतं, पण तुम्हीच मला विचार करून सांगा, जर एखादा मॉडेल आन्सर पेपर एखादा पेपर चेक करे, त्यांनी हे जर मॉडेल आन्सर पेपर बघितलं, त्याच्यामध्ये जर ह्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स दिलेल्या आहेत, त्या जर तुमच्या पेपरमध्ये नसतील तर अशा वेळेला किती मार्क पडतील, 0 मार्क पडतील. किती मार्क पडतील, 0 मार्क पडतील. तर त्याच्यामुळे तुम्ही तिथं डोकं लावायचा प्रयत्नच करू नका बाळांनो. मग त्या ठिकाणी त्याला फोटोकॉपी दाखवल्या, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची एखादी फोटोकॉपी आहे का, हा मग पेपर कसा लिहायचा काय लिहायचा हे पण त्यांना दाखवलं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला पेपर लिहावा लागतो, काय करावं लागतो, त्यावेळेला त्याला पटलं. पण आता एक लक्षात घ्या, या गोष्टी प्रत्येक वेळेला तुम्हाला पटवून देण्यात मला काही अर्थ नाहीये, कारण की तुम्हाला प्रूफ करण्यात मला काही इंटरेस्ट नाही बाळांनो. ऑलरेडी मला जे प्रूफ करायचं होतं ते मी प्रूफ केलंय. प्रत्येक वेळेला मी सांगायचो की पुढच्या वेळेस पर्सेंटेज लास्ट इयर पेक्षा जास्त असणार. 2021-22च्या आसपास काहीतरी 92-93चा टॉपर होता, पुढच्या वर्षी 94 ला गेला, त्याच्या पुढच्या वर्षी 96 ला गेला, त्याच्या पुढच्या वर्षी 97 ला गेला. लास्ट इयरचा जो टॉपर आहे 98.82 चा टॉपर आहे बाळांनो आपला. याच्यात सगळंच होऊन गेलं. 98.82 चा टॉपर, ऑपरेटिंग सिस्टीम 100, सॉफ्टवेअर टेस्टिंग 100 आणि ASEAN मध्ये 97. एवढे मार्क जर तुम्हाला मिळत आहेत पूर्णपणे नोट्स लिहून, तर तिथं तुम्ही ठरवायचं बाळांनो काय करायचं आणि काय नाही. त्याच्यामुळे मला परत इथून पुढे ह्याच्या मागे लागू नका सर, मग याच्याऐवजी मी ह्या नोट्स घेऊ का आणि ते घेऊ का, अजिबात डोकं लावू नका. ठीक आहे, मागच्या वेळेला बरेचसे ऍडमिशन का कॅन्सल झालते, कारण मी फोन रिसिव्ह नाही केला. तर इथं तुमचा आडमुठेपणा काही कामाचा नाहीये. तुम्हाला वाटत असेल मी फोन नाही उचलला, सरांना काही गरज नाही, अशातला भाग नाहीये. मे बी असं होतं कधी कधी की तुम्ही मला कॉल करता, कॉल केल्यानंतर मी कॉल करतो त्यावेळेला तुमचा फोन बिझी येतो, तुम्हाला वाटतं की सरांचा फोन आला नाहीये. पण जरी फोन आला नाही, मेसेज आला नाही, तर इथं तुम्हाला मी ढळढळीत प्रोसिजर दिलेली की 3 सब्जेक्टची 4,500 रुपये फीस पे करायची आहे. यापैकी कुठल्याही नंबरला फीस पे करा. पे केल्यानंतर फक्त त्याचा स्क्रीनशॉट जरी मला आला आणि डिटेल आला तरी दुसऱ्या दिवशीपर्यंत ऍडमिशन करा, तुमचं कन्फर्म होतं. आणि ऍडमिशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॉल करायची गरज नाही बाळांनो. दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत वाट बघा. जर नसेल ऍक्सेस मिळाला तर कॉल करा. ठीक आहे, बिंदास त्यावेळेला मला तुम्ही कॉल करा की सर अजून मला ऍक्सेस मिळाला नाहीये, ऑफिशियलचा कोर्स लॉन्च केलेला आहे, हा 26-27चा कोर्स लॉन्च केला आहे, 3 सब्जेक्टचे जर क्लासेस बघितले, हा ऑफिशियल कोर्स आहे ना, रेड कलर मध्ये ऑफिशियल कोर्स आहे, कंटेंट टाकलेत क्लाउडचे, ASEANचे कंटेंट टाकलेत, आणि त्यानंतर याच्यात एनरोल विद्यार्थी किती आहेत, 243. 3 सब्जेक्टचा कोर्स घेतलाय 243 विद्यार्थ्यांनी 3 दिवसापूर्वीपर्यंत. मग सर पुढचे विद्यार्थी बाळांना हात दुखत होता, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना अजून ऍक्सेस दिला गेलेला नाहीये. हे सगळे विद्यार्थी ज्यांचे आतापर्यंतचे ऍडमिशन कन्फर्म झालेले आहेत, ते त्याच्यामुळे सांगतोय बाळांनो. आता याच्यामध्ये अजून काय काय प्रकार येतात बाळांनो, लक्षात घ्या की कधी कधी काय होतं की एकाच दिवशी एवढे सगळे ट्रान्झॅक्शन होतात की तुमचं पेमेंट फेल होतं. काय करायचं, यापैकी कुठल्याही एका नंबरला रॅन्डमली करा, प्रत्येक वेळेला पाहिल्यावरच केलं पाहिजे असं काही नाही. कुठल्याही नंबरला रॅन्डम कुठलाही नंबर घ्या, नाव येतंय का ते बघा. समजा हा नंबर टाकल्यावर सुदर्शन कोळसे येतंय का, हा नंबर टाकल्यावर सीमा घार येतंय का, हा नंबर टाकल्यानंतर प्रियंका कोळसे येतंय का, तो नाव आलं त्यानंतर पेमेंट करा, स्क्रीनशॉट मात्र मला टाका. ठीक आहे, आता अज्युम करा
तुम्ही इथं सीमा गारे या नंबरवर पेमेंट करायचा प्रयत्न केला. आता काय होतं बाळांनो, तुम्ही विचार करा, आज ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली ना, आज रात्रीतच तुम्हाला सांगतो 300-400 ऍडमिशन होतात. 2 ते 3 तासात 200-300 ऍडमिशन आरामात होतात. उद्याचा अख्खा दिवसामध्ये 400-500 ऍडमिशन होतील. आता हे ऍडमिशन होतं ना, एवढ्या सगळ्यांचे ज्यावेळेला पेमेंट येतात त्यावेळेला ट्रान्झॅक्शन फुल होतात आणि पेमेंटचं लिमिट असतं. तर जर समजा तुमचं पेमेंट फेल झालं तर तुम्ही मला बिंदास कॉल करा, सर मी या नंबरला आत्ता पेमेंट केलं होतं, ते पेमेंट फेल झालंय, मी तुम्हाला दुसरा कुठला तरी एखादा नंबर देतो, त्याच्यावर पेमेंट करा. कारण की जेवढं तुम्ही डिले करणार बाळांनो, आता काही काही मुलं काय म्हणतात, जाऊन द्या आता 8 वाजता कशाला, उद्या करूत. उद्या सकाळी 10-11ला जर तुम्ही ऍडमिशन प्रोसेस कन्फर्म केली तर उद्या 4 पर्यंत किंवा परवा दिवशीपर्यंत तुम्हाला ऍक्सेस मिळेल. पण आज जर ऍडमिशन केलेले असतील 12 वाजेपर्यंत करा, 1-2 सकाळी पहाटे करा, काही नाही फरक पडत. सकाळी 10 वाजता सर येतात, तिथून पुढे सगळे एनरोलमेंट लिहून घेतात, त्यानंतर त्यांची एंट्री अशा फाईलमध्ये करतात की नाव काय विद्यार्थ्याचं, ठीक आहे, त्या विद्यार्थ्याचं नाव काय, विद्यार्थ्याच्या नावानंतर त्यांनी सब्जेक्ट कोणता कोणता लावलाय, फीस किती पेड केलेली आहे, कॉलेज कोणतं आहे, हे सगळे डिटेल टाकतात आणि मग त्याला काय करतात बाळांनो, ऍक्सेस द्यायचा प्रयत्न करतात. आणि ऍक्सेस दिल्यानंतर त्याला येल्लो करतात. मग ह्याच्यातून आम्हाला कळतंय कोणाला ऍक्सेस द्यायचा राहिलंय, आता हा प्रिव्हियस इयर्स आहे, कोणाचा ऍक्सेस द्यायला काही प्रॉब्लेम आला हे आम्हाला ह्याच्यावरून कळतं बाळांनो. सो त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो. सो घाई गडबड करू नका. पेमेंट झालं सर, आता मी रात्री संध्याकाळी 7-8ला कॉल केलं, म्हणजे पेमेंट केलं आणि सकाळी 11लाच मला कॉल करणार, सर अजून ऍक्सेस का नाही मिळाला, त्याला थोडा वेळ लागतो. सो ज्या दिवशी पेमेंट केलेलं आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत वाट बघा. जर आलं नाही मग मात्र तुम्ही मला बिंदास कॉल करू शकता. ठीक आहे, तसंही केलं तर काही प्रॉब्लेम नाही बाळांनो. पण काय होतं, मला कॉल म्हणजे उचलायला कधी कधी वेळ मिळत नाही. सो लास्ट टाइमला पण काय झालं, 1-2 विद्यार्थ्यांचं पेमेंट फेल झालं, तोपर्यंत त्यांना दुसऱ्या क्लासचा फोन आला किंवा दुसऱ्यांचा डेमो बघितलं, त्यांना वाटलं चला टाइमपास मध्ये केलं त्यांनी, आणि मग 6व्या सेमिस्टरला परत म्हणे सर मागच्या वेळेला अशी चूक झाली. अरे बाळांनो, एवढं लहान पोरासारखं करू नका ना. 3rd इयरला आहेत तुम्ही. 3rd इयरला जर समजा तुमच्याकडून अशा चुका झाल्या, पेमेंट फेल झालं म्हणून मी ऍडमिशनच कॅन्सल करून टाकलं, 4 दिवसांनी करून 8 दिवसांनी करून असं म्हणता ऍडमिशन राहिले. बरेच जण असे आहेत मागच्या वेळेसचे की पेमेंट फेल झालं, 4 दिवसांनी करू 8 दिवसांनी करू आणि ते उरकून जा. कॉल करा ना मला, पेमेंट फेल झालं ना सर, हा असा पेमेंट फेल झालंय, कॉल करा. सिलेबसचं टेन्शन घेऊ नका. काही काही असतात बाळांनो, काही काही बाकीचे क्लासेस असतील किंवा बाकीच्या क्लासचे विद्यार्थी असतील किंवा ज्यांनी क्लासेस नाही लावले असे विद्यार्थी असतील, त्यांचा एरोवर भला डोळा असतो आणि अफवा उठवायला 1 नंबर. यांचं सिलेबस कंप्लीट होईन का, आणि नाही झालं मग काय होईन, आणि सिलेबस होतच नाही. अरे मला सांगा बाळांना, साधा हिशोब आहे ना, सिलेबस कव्हर होत नसतं तर अख्ख्या महाराष्ट्रातले 1800-1900 विद्यार्थी मूर्ख आहेत का विश्वास ठेवायला? आणि हे जे 80-90 विद्यार्थी आहेत हे एवढे येडे आहेत का, की एवढे स्मार्ट आहेत का रे, की ज्यांचा माझा सिलेबस बाकी होता तरी त्यांना ऑपरेटिंग सिस्टीमला 100 पडले, माझा सिलेबस बाकी होता तरी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्कला 100 पडले. म्हणजे हे लईच हुशार असतील विद्यार्थी. मग एवढे जर हुशार होते तर मग ज्यांना पडले नाही, ज्यांनी क्लास नाही लावले त्यांना का नाही पडले? त्या ठिकाणी बाळांनो, कितीही कोणीही वाईट असेल, कोणीही किती वाईट बोलत असेल तरी सुद्धा जेवढे तुम्ही विद्यार्थी आहात, ठीक आहे, तुमच्या विद्यार्थ्यांचं जे काही माझ्यावर प्रेम आहे किंवा जो काही विश्वास आहे बाळांनो, तेवढा जर विश्वास माझ्यावर असेल, मला कोणाचा काही फरक पडत नाही. कळलं? कारण काही लोकांचं कसं आहे बाळांनो, दुसऱ्यांचं यश मिळवलं तर त्यांना काय होतं, समोरच्यांना खाली खेचायचा प्रयत्न करतात, काही अफवा पसरावा, ॲरोमध्ये मग सिलेबस कव्हर होईन का आणि लेक्चर होतीन का. आता जुन्या पोरांना नाही प्रॉब्लेम बाळांनो, जे 2nd इयरला जावा मायक्रो DCN ला होते त्यांना माहिती आहे सिलेबस कधी कव्हर झाला होता, किती वेळात कव्हर झालता, नोट्स मधलं सगळं आलतं का, सगळं कळलं. त्याच्यामुळे असे जे विद्यार्थी आहेत बाळा, थोड्या प्रवृत्तीचे आहेत, पण अशा थोड्या प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांना पुरून उरणारे तुमच्यासारखे हजारो विद्यार्थी आहेत, आणि ते जोपर्यंत माझ्या बरोबर आहेत तोपर्यंत ॲरो कम्प्युटर अकॅडमीच्या रिझल्टला कणभर सुद्धा फरक पडणार नाही. काहीच नको मला तुमच्याकडून बाळांनो, फक्त तुमची रेग्युलरिटी द्या, पंक्च्युअलिटी द्या, कष्ट करायची तुमची इच्छा द्या, आणि हे सगळं करून तुम्ही जर माझ्यावर ब्लाइंड फेथ ठेवा, फक्त 2-2 दगडावर पाय ठेवू नका. मी ऑपरेटिंग सिस्टीम इकडे करते आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इकडे करते, तशीच मारा मग तुम्ही 2 दगडांवर पाय. कारण बघा, लक्षात घ्या, डॉक्टरचा गुण कधी येतो, ज्या वेळेला विश्वास असेल तर. डॉक्टरवर विश्वास नाही तुम्ही किती औषधं घ्या, गुण येणार नाही. त्याच्यामुळे 100% तुम्ही तुमचा द्यायचा प्रयत्न करा, मी माझा 100% द्यायचा प्रयत्न करतो, आणि दोघं मिळून काय करू बाळांनो, आपलं जे ड्रीम कॉलेज आहे, COEP असू द्या, PICT असू द्या, VIT असू द्या, जे काही ड्रीम कॉलेज आहे ते आपण काय करायचं, म्हणजे ऑक्युपाय करायचा काय करू बाळांनो, प्रयत्न करू. ठीक आहे, कारण तुम्ही आता ऑब्झर्व केलं बाळांनो, असं कुठलाच क्लास नाही महाराष्ट्रात ज्याच्यात ऍडमिशन प्रोसेसच्या आधी एवढं लेक्चर होतं. आणि मागच्या सेमला ज्या चुका झाल्या ते ह्या सेमला करू नका.
मागच्या सेमला बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की मायक्रोचा क्लास तुमच्याकडे जावतं सर, पण जावाचा क्लास आमचे जुने सर होते, जुने मॅडम होते, आमचे कॉलेजचे शिक्षक होते, तसंच ठेवतो. आणि मग सेमिस्टर झाल्यानंतर मला कॉल आलेत, सर मायक्रोची 2,000 रुपये फी भरली होती आम्ही, एवढं सगळं शिकवलं, काही काही ठिकाणी आम्ही 3,000 3,500 भरली तरी आमचा सिलेबस कव्हर नाही झाला, फास्टच झालाय, अर्ध्या तासाचं लेक्चर झाले, पाऊणच तासाचं लेक्चर झाले, कॉलेजमध्ये नीट नाही झालं. मग त्यावेळेला तुम्हाला मी हे केलं होतं ना बाळांनो, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की बाळांनो ही वेळ महत्वाची आहे, अजिबात याच्यात चष्टेमस्करीमध्ये घेऊ नका, कॅज्युअली घेऊ नका, तिन्ही सब्जेक्ट जावा, मायक्रो, डीसी आणि ॲरो मध्ये करा, तुम्हाला फायदा होईल. नाही ऐकलं. आता मात्र शेवटची अपॉर्च्युनिटी, आता जर चान्स हुकला, विषय संपला. OSY इकडे लावतो, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इकडे लावतो, बिंदास लावाळा, पण फायदा मात्र काही होणार नाही. कारण की तुम्ही बघता बाळांनो भयंकर कॉम्पिटिशन आहे. रिझल्ट आत्ताच तुम्ही बघितला, 96% पुढे एवढे विद्यार्थी, 95% विद्यार्थी पुढे 86 काहीतरी विद्यार्थी आहेत. एवढे विद्यार्थी बाळांनो, एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला ठरवायचंय की आपला रिझल्ट कसा पुढे गेला पाहिजे आणि आत्तापासून अभ्यासाला कसं लागायचंय. तुम्ही लेक्चर बघितलं असताना, तुम्ही माझे डेमोचे पण लेक्चर बघितले असेल की मला लेक्चरमध्ये मी 4च दिवशी बोलतो, लक्षात घ्या, फिक्स आहे माझं. एक इंट्रोडक्शन डेच्या दिवशी मी तुमच्याबरोबर नॉर्मल गप्पा मारतो, दुसरं म्हणजे ऍडमिशन प्रोसेस, तिसरं म्हणजे ज्यावेळेला रिझल्ट लागल्यानंतर ऑफिशियल बॅच सुरू झालेली असतील त्या रिझल्टमध्ये एक गप्पा मारतो, काय चुकलंय, काय हे झालंय, 97 पडले तर पुढच्या वेळेला 98 कसे पडता येतील, 96 पडले तर पुढे कसे पडता येतील, समजा जावामध्ये 69 आलेत, 1 मार्क कुठं गेलाय, कसा आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल याबद्दल बोलतो. आणि चौथा म्हणजे गरज पडली फायनल पेपरच्या आधी एकदा एक मोटिवेशन लेक्चर. अशा 4च ठिकाणी मी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी बद्दल बोलतोय किंवा आउट ऑफ द सिलेबस जाऊन बोलतोय. बाकीचा वेळ तुम्ही जर लेक्चर ऑब्झर्व केला असेल, लेक्चरमध्ये पण बघा, 1 तासाच्या लेक्चरमध्ये जर समजा तुम्ही जरी विषय काढला रिझल्टचं काय, हे काय, ते काय, तर मी तुम्हाला म्हणतो 1 तास मला लेक्चर घेऊ द्या, लेक्चर झाल्यानंतर शेवटच्या 10 मिनिटात तुम्ही मला विचारा. कारण की टाइमपास करणं मी किती चांगलं आहे, मी किती शिक्षण घेतलंय, माझं ME कम्प्लीट झालंय, माझं कम्प्युटर नेटवर्कमध्ये ME झालंय, बाय द वे माझं मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग कम्प्युटर नेटवर्कमध्ये झालंय, त्याच्यामुळे ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क मी कसा घेतलाय हे तुम्हाला कळेल. म्हणजे मनाचं समाधान म्हणतोय, एखादा क्लास लावल्यानंतर जे समाधान आहे ते समाधान काय असतं हे तुम्हाला कळेल. की क्लास लावला फक्त लेक्चर चालू आहेत बघतोय, नाही, त्या लेक्चरचं खरं समाधान तुम्हाला एशियनचे लेक्चर करताना कळेल बाळा. त्याच्यामुळे मी किती एस आणि गेट क्वालिफाय झाली माझी, काय म्हणतात त्याला, पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये माझा टॉपचा पेपर होता, बेस्ट पेपर अवॉर्ड मिळाला. मला सांगून काय करायचं तुम्हाला, का मी माझ्याबद्दल तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी सांगत बसू. त्याच्यामुळे मी इथं तुमच्याबरोबर माझ्याविषयी तर काही बोलणार नाही, जे काही बोलल तो माझा रिझल्टच बोलल आणि आतापर्यंत तोच बोलत आलाय आणि त्याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवलाय. दुसऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. माझ्या कुठल्याच बापकांवर जर तुम्हाला वाटत असेल हे बापऱ्या मारतंय, विश्वास ठेवू नका, पण माझ्या रिझल्टवर मात्र 100% विश्वास ठेवा. एकच पांडा वेळानं आपलं, सीधी बात, न बकवास, अजिबात फालतू टंगळमंगळ नाही, टाइमपास नाही, अजिबात नाही, क्लिअरली जे आहे ते सांगणार आणि तेवढंच होणार. सो अशा पद्धतीने आजपासून ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट झाली बाळांनो. मी असं अनाऊन्स करतो, आज आणि उद्या 2 दिवस आहेत तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस घ्यायला आणि ऑफिशियल बॅचमध्ये एनरोल करून घ्यायला. आज आणि उद्या ज्यांचे ऍडमिशन्स होतील त्यांना ऑफिशियल बॅचमध्ये ऍडमिट लगेच केलं जाईल. ऍडमिशन प्रोसेस म्हणजे नवीन बॅचमध्ये किंवा ऑफिशियल कोर्समध्ये ऍक्सेस मिळाला की ट्यूसडे पासून आपले ऑफिशियल लेक्चर स्टार्ट होतील. उद्या पण 1 दिवस देतो तुम्हाला ऍडमिशनसाठी आणि मलाही थोडं रिकवर व्हायला वेळ लागेल, कारण की बोर्डवर लेक्चर घ्यायचंय, लगेच मला हात तो याच्यातून काढता येणार नाही बाळांनो. त्याच्यामुळे उद्याचा दिवस मला द्या फक्त. परवा दिवशीपासून किती हात दुखू द्या आणि किती पाय दुखू द्या मला काही फरक पडणार नाही. परवा दिवशीपासून ऑफिशियल कोर्समध्ये मी मात्र लेक्चर कंडक्ट करत. ठीक आहे. सो आज उद्याचा 2 दिवस देतोय, त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस चालू राहते का, सेमिस्टर भर प्रोसेस चालू आहे बाळांनो. पण तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यात काहीच अर्थ नाही की मला तहान लागली, आता माझी क्लास टेस्ट जवळ आली मग मी अभ्यास करतोय. आपलं टार्गेट काय बाळांनो, 1 जुलैपर्यंत ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे 1.5-2 युनिट कव्हर करा, 1.5 युनिट कव्हर करायचं 1 जुलैपर्यंत. आणि ज्यावेळेला 14 ऑगस्टला तुमचं कॉलेज स्टार्ट होईल बाळांनो, तोपर्यंत आपले 3 युनिट ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे मिनिमम झाले पाहिजेत. साइड बाय साइड तुम्ही ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क, क्लाउड आणि डॅन हे तिघांचे 3 युनिट कव्हर करा. डॅनचे जे लेक्चर्स मी तुम्हाला अपलोड करायचा प्रयत्न करेल हे बुधवार किंवा गुरुवार पासून करतो बाळांनो. तोपर्यंत मला थोडा ऍडमिशन प्रोसेसकडे लक्ष देऊ द्या. मग बुधवारी गुरुवारपर्यंत ऍडमिशन प्रोसेस संपली म्हणजे काय की तिथून पुढे मग फ्लो कसा होतो, मग दिवसाला 40 ऍडमिशन, 50 ऍडमिशन असे होतात. आता आज आणि उद्या कसं होईल, 200 ऍडमिशन झाले, 300, 500 जे काय असेल ते, पण तिथून पुढे काय होतं मग डेली 40-50 ऍडमिशन होतात आणि 40-50 ऍडमिशनला काही वेळ नाही लागत. मग सकाळी प्रथमेश सर आले, काउन्सिलर, ते पटपट एंट्री करतात, ऍक्सेस देऊन टाकतात. तिथं मला जास्त डोकं लावायची गरज पडत नाही. आणि अजून एक महत्वाचं, खोटे UTR नंबर असलेले स्क्रीनशॉट टाकू नका.
मागच्या वेळेला 3 विद्यार्थी मला भेटले होते. मी 3 विद्यार्थ्यांना कॉल करून सांगितलं, ॲडमिशन तर कॅन्सल केलं मी त्यांचं, पण त्यांच्यावर पोलीस कंप्लेंटही करता आली असती, पण त्यांचं नुकसान झालं असतं. काही काही विद्यार्थ्यांना सवय असते, UTR नंबर काय करतात, पेंटवर UTR नंबर चेंज करून टाकतात. ठीक आहे, दुसऱ्याचा UTR नंबर टाकणार, स्वतःचं नाव वगैरे टाकणार. हे धंदे करू नका बाळांनो, कारण बँक स्टेटमेंटमध्ये ना UTR नंबर मॅच होतो आणि लगेच सगळ्या डिटेल कळतात. तर त्याच्यामुळे हे फालतू धंदे माझ्यासमोर तरी करायचा प्रयत्न करू नका, कारण की जर पकडले गेले तर ह्या वेळेला मात्र मी माफ करणार नाही. मागच्या वेळेला मी अनाउन्समेंट केली नव्हती, त्यावेळेला 1-2 विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला, ते सापडले 4-5 दिवसात. मी त्यांना कॉल करून सांगितलं की आज केले परत करू नका, नाही तर मी पोलीस कंप्लेंट देईन. ॲडमिशन त्यांचं कॅन्सल करून टाकलं होतं, तर तुम्ही ते उद्योग काही करू नका. ठीक आहे. आणि अजून महत्त्वाचं, फीस कमी करणं असं काही बोलू नका बाळांनो. ऑलरेडी तुम्हाला माहिती बाळांनो, 3 सब्जेक्टची 4,500 अख्ख्या महाराष्ट्रात कुठंच एवढी कमी फी नाहीये. आणि एवढ्या कमी फी मध्ये एवढं जास्त, एवढी काय मी तुम्हाला सांगतोय, 7-8 हजार रुपये फी जरी ठेवली, त्या फीच्या बदल्यात डबल ट्रिपल द्यायचा मी प्रयत्न करतोय बाळांनो. आणि अजून एक महत्त्वाचं, ACNचे जे आहेत बाळांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की रेकॉर्डिंग अपलोड करायला मला खरंच वेळ नाही मिळाला. मी 2-3 दिवस लिटरली हॉस्पिटलाइज होतो. आज ACNचे 3 लेक्चर युट्यूबला अपलोड होऊन जातील. ठीक आहे, आहेत ते ऑलरेडी, फक्त पब्लिश करायचे राहिले. तुम्हाला इथं दिसत असेल बघा, लास्ट इयरला मी टाकले होतं, पण मी त्यांना पब्लिश केलं नव्हतं. हे बघा, ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क लेक्चर 1, ॲडव्हान्स कम्प्युटर लेक्चर 2, ॲडव्हान्स कम्प्युटर लेक्चर 3. ह्याच्यामध्ये बघा 10 सप्टेंबर, 20 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर लास्ट इयरलाच मी अपलोड केले होते 2025ला. पण मी तिघांची विजिबिलिटी प्रायव्हेट ठेवली होती, कारण की काय होतं, बाकीचे आदरचे क्लासवाले किंवा काही काही कॉलेजचे फॅकल्टी आपले डेमो लेक्चर बघणार, त्याच्यातले नोट्स बघणार, त्याच्यातले पॉईंट बघणार, त्यालाच थोडं चेंज करणार आणि तिथून त्यांचे डेमो लेक्चर देणार आणि मग सांगणार आम्ही किती भारी शिकवतोय. तर हे थोडंसं मला टाळायचं होतं लास्ट इयरला. ठीक आहे, तर हे सगळं मी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसबद्दल बोललोय. ACN हा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, अजिबात कॅज्युअली घेऊ नका. क्लाउड, कारण इलेक्टिव्ह सब्जेक्ट हा डिसाइडिंग फॅक्टर आहे. तुम्ही जर मार्क चेक केले, ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला सगळ्यांना जवळपास सारखेच मार्क आहेत, 99, 98, 97. इलेक्टिव्ह सब्जेक्टमध्ये बऱ्याच जणांचं पुढं मागं होतं, तर त्याच्यामध्ये मात्र रिस्क घेऊ नका. आणि सोनारांनी कान टोचलेले बरे. जो फॅकल्टी त्याच्यामध्ये 100% असेल, मी स्वतःबद्दलच बोलतोय असा नाही, कुठलाही असा फॅकल्टी जो त्या सब्जेक्टमध्ये मास्टर आहे, त्याच म्हणजे फॅकल्टीने तो लेक्चर कंडक्ट करणं गरजेचं आहे. अचानक आज लेक्चरला सुरुवात केली, मी आजच याच सेमिस्टरला तो सब्जेक्ट घेणार, असा ACN नाही बाळांनो, खरं सांगायचं तर. आणि हे तुम्ही DCN मध्ये अनुभवलं असेल. ज्यांचं हा एक टाकायचं राहिले, ज्यांचं ACNला मी कोर्स दिलाय, त्यांना DCNचं 4th युनिट टाकायचं राहिले, तेवढं मी आज अपलोड करून टाकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने ऍडमिशन प्रोसेसला अनाउन्समेंट झाली, म्हणजे ऑफिशियली आजच्या लेक्चरपासून स्टार्ट झाली असं मी अनाउन्स करतो. मंगळवारी ऑफिशियल कोर्स स्टार्ट होईल, त्याच्यामध्येच लेक्चर होतील. उद्याचा दिवस फक्त तुम्हाला ऍडमिशनसाठी असेल. ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाचं, की ज्यांनी ऑफिशियल कोर्समध्ये ऍक्सेस घेतलेला आहे त्यांच्यासाठी बाळांनो इथं मी ही टाकलेली आहे, काय, ग्रुपची लिंक टाकलेली आहे. बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेत, बाकीचेही विद्यार्थी जॉईन व्हा. असं करू नका की माझ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कळल मग काय होईल, काही करू नका. सगळे इकडेच आहेत बाळांनो, सगळे टॉपर इकडेच असणार आहेत, हे तुम्हाला नंतर कळतं. अमृतवाहिनीला नाही का पाठीमागच्या वेळेला सांगितलं मी तुम्हाला, संजीवनीला का अमृतवाहिनीला 3 टॉपर, 3 टॉपर क्लास, तिघींना माहिती नाही की ह्या ॲरोमध्ये, प्रत्येकाला वाटायचं मीच ॲरोमध्ये, मीच लय हुशार. दुसरीला वाटत, त्यावेळेला 3 वापरले, ते फोटो वगैरे टाकले, मी रिझल्ट अनाऊन्स केला, त्यावेळेला त्यांना कळलं. तसं होऊ देऊ नका, बिंदास सांगा, जे फ्रेंड्स असतील त्यांना बिंदास सांगा असे असे क्लासेस जॉईन केलेत, असं असं आहे, जो आहे तो फीडबॅक द्या. ठीक आहे, चलो आता तुमचे डाऊट्स काय असतील ते बोला. ठीक आहे, 1 मिनिट पहिल्यापासून घेतो बाळांनो. हां, मी तुमच्याच नंबरवर पेमेंट केले, बरोबर आहे श्रद्धा? ज्यांनी आतापर्यंत माझ्या नंबरवर पेमेंट केले असेल त्यांचं ठीक आहे बाळांनो. ठीक आहे, ऍक्सेस तुम्हाला मिळाला असेल. ऑनलाईनचे आहेत की ऑफलाईनचे बघा, लक्षात घ्या. ऋतुजा, मी तुम्हाला आहे ना रिझल्टची शीट पाठवून देतो. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहिल्यानगर हे सोडून बाकी सगळे जे मुले ते ऑनलाईनचे आहेत. आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नगरमधले सुद्धा ज्या मुली आहेत त्यांनी लेक्चर ऑनलाईन केलेत. ह्याचं कारण असं आहे की त्या कॉलेजला GP नगरला हॉस्टेलमधून बाहेर ऑफलाईन येण्यासाठी अलाउड नाहीये. सो त्या सगळ्या मुली ऑनलाईन मध्येच लेक्चर करतात. ऑनलाईन मध्ये ज्यांनी क्लासेस लावले त्यांचा हा रिझल्ट आहे. ठीक आहे, ओके. हो बाळा श्रावणी, AIML च्या कोर्सचं लेक्चर बनवा ना. AIML मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये फक्त 2 पॉईंट एक्स्ट्रा आहेत श्रावणी, ते मी टाकून देतो. ठीक आहे, रिझल्ट लागायचे चान्सेस बाळांनो एक 15-16च्या उद्या परवा 2 दिवसात लागेल रिझल्ट. ठीक आहे. मध्ये इलेक्टिव्ह सब्जेक्ट सिलेक्ट करायला फ्रीडम नाहीये, जे कॉलेजवाले सांगतील ते घ्यावं लागतं. पण आत्ता जर फीस भरायची असेल, प्रणय मी आत्ता क्लिअर केलं बाळा, बरोबर आहे. कुठलाही इलेक्टिव्ह सब्जेक्ट असेल तरी तिन्ही सब्जेक्टचा कॉमन मी ऍक्सेस दिलेला आहे. कुठलाही इलेक्टिव्ह सब्जेक्ट तुमचा जरी असेल तरी तुम्हाला कोर्समध्ये ऍक्सेस मिळेल. तीनही अवेलेबल आहेत. ज्यावेळेला तुम्ही कोर्स बाय करता बाळा ओम, त्यावेळेला तिन्ही सब्जेक्टच्या रेकॉर्डिंग मिळतील. वाटलंच एक काम करा, सेमिस्टर झालं, इयर झालं,
ज्यांना ज्यांना ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क होतं त्यांना क्लाउड फ्रीमध्ये मिळालंय. क्लाउडचे रेकॉर्डिंग त्यांनी पेपर झाल्यावर करा, रिझल्ट लागल्यानंतर, डिग्रीच्या ऍडमिशनच्या आधी. एक्स्ट्रा नॉलेज घ्या ना, फ्रीमध्ये बाळांनो, काळजी करू नका. फीज माझ्या पर्सनल नंबरला पे केली तर कॉल करा बाळा पवन, किंवा मेसेज करा. कारण काय होतंय, माझ्या ऑलरेडी तुम्ही आता बघितलेत बरेचसे ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला व्हॉट्सअपला दाखवले, माझ्या नंबरवर येत आहेत. कधी कधी ट्रान्झॅक्शन एकदा फेल झालं ना, मग प्रॉब्लेम नको यायला बाळा. आणि एखाद्याचं ट्रान्झॅक्शन फेल झालं, लगेच मला कॉल करा, मी लगेच काय करतो, बँक स्टेटमेंट चेंज करतो बाळांनो. सगळ्या सब्जेक्टच्या, ऑल सब्जेक्टच्या ज्या नोट्स आहेत त्या प्रिंटिंगसाठी अवेलेबल असणार आहेत. देईल बाळांनो आयुष, इंटरनल जरी देत नसेल ना, ह्या वर्षी इंटरनल देतील बाळांनो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे बाळा. पवन कळले. रोशनी कोणी सांगू शकते का लेक्चर चालू झाले की चालू होणार? झाले ना बाळा, एडमिशन लेक्चर आहे. ओके. जब हम 4500 फीस पे करते हैं तो उसमें क्या ऑल इलेक्टिव? यस करेक्ट है बाळा स्नेहल, यू विल गेट दी रिकॉर्डिंग्स ऑफ ऑल द इलेक्टिव सब्जेक्ट्स. ठीक है, इट्स अप टू यू वेदर यू वांट टू गो फॉर एशियन. मीन्स अगर आपके कॉलेज ने एडवांस कंप्यूटर नेटवर्क के इलेक्टिव सब्जेक्ट चूज किया है, देन यू कैन डू द रिकॉर्डिंग्स ऑफ एशियन. अगर कॉलेज में सपोज बोल दिया आपको कि ठीक है, नहीं आपके कॉलेज, हमारे कॉलेज में डैन के लेक्चर्स होने वाले या डैन इलेक्टिव सब्जेक्ट हम चूज करने वाले, देन यू कैन सिलेक्ट द डैन. आप डैन के रिकॉर्डिंग्स कर, सारे का सारा, मतलब सारे के सारे इलेक्टिव सब्जेक्ट का कोर्स आपको एक ही कोर्स में मिल जाएगा. ठीक है, यस. इलेक्टिव्ह सब्जेक्ट सांगितलं बाळांनो. ठीक आहे, इलेक्टिव्ह बद्दल बहुतेक क्लिअर झाले. यस, ज्यांनी 4.5 पे केले, OSY, एशियन, डॅन, CLC, एशियन. करेक्ट करेक्ट बाळा, करेक्ट आहे. नाही, डेमो लेक्चर कंटिन्यू होणार नाही बाळांनो, ऑफिशियल बॅच सुरू होणार. ठीक आहे, बरं वाटते बाळा. मयंक प्रॉपर रिकव्हरी नाही बाळा. दानिश, कारण काय होईल, प्रॉपर रिकव्हरी झाल्यानंतर जर लेक्चर कंडक्ट करायला लागलं बाळा तर काय होईल, वेळ मिळणार नाही बाळांनो. ऑलरेडी माझे 2-3 दिवस वेस्ट गेलेत, तर अजून वेस्ट नाही घालू शकत. देवाची कृपा फक्त की फ्रॅक्चर झालं नाही. प्लास्टर असतं तर मला स्क्रीन शेअर करून सगळं शिकवावं लागलं असतं. पण लिटरली सांगतो बाळांनो, ज्यावेळेला मी पडलो, हाताला लागलं आणि उठून ज्यावेळेला उभा राहिलो, साईडला बसलो ना, त्यावेळेला अख्खं सेमिस्टर माझ्या समोर चालू होतं की थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत, सर आम्ही कसं करायचं, लाईव्ह नाही करायचं, रेकॉर्डिंग मध्ये कसं घेऊ, काय करू, हे करू, ते करू. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी ज्यावेळेला सांगितलं की 3-4 दिवसामध्ये तुम्ही हातातलं काढू शकता, 7 दिवस रेस्ट घ्या असं सांगितलं, त्यावेळेला मला कळून चुकलं, ओके कार्यक्रम झाला, काही टेन्शन नाही. ठीक आहे, सो तुमची साथ राहू द्या, मित्र आहेच बाळांनो. डेमो लेक्चर छान शिकवता, खूप चांगले. बरं तुषार, ठीक आहे, ठीक आहे. रिझल्ट सांगितलं बाळांनो, 16-17चे आहे. लास्ट इयरचे बघा ना, इलेक्टिव्ह सब्जेक्टचा जे आहेत ना, ते प्रिव्हियस व्हिडिओ आहेत बाळांनो, ते ह्या सेमच्या सेक्शनमध्ये मी ऑलरेडी ऍड केलेले आहेत. ठीक आहे, तेच तुम्हाला बघायचे आहेत, म्हणून मी नाव दिले 2025-26. तुम्हाला मी नाव देताना काय दिले बाळांनो, 2025-26. बघा इथं तुम्हाला त्या कोर्समध्ये, हा कोर्स आहे बाळांनो आत्ताचा 3 सब्जेक्टचा, तर कंटेंटमध्ये मी नाव दिले 2025-26 प्रिव्हियस रेकॉर्डिंग एशियन, CLC, डॅन. ह्याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतील. एशियन, CLCच्या अपलोड केल्यात, डॅनच्या मात्र केलेल्या नाहीत, त्या जशा जशा होतील तशा होईल बाळांनो. ठीक आहे, इन्स्टॉलमेंट पेमेंट सांगितलं बाळांनो, 5,000 रुपये फीज आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट 3,000, सेकंड इन्स्टॉलमेंट 2,000. ठीक आहे, गेट वेल सून, लवकर बरे व्हा. थँक्यू बाळांनो. रिझल्टचं सांगितलं ना बाळा तन्मय, 16, 17, 15, 16, 1-2 दिवसात लागेल बाळांनो. थर्ड सेमचे पण ऍडमिशन सुरू झाले बाळांनो. चैतन्य, थर्ड सेमच्याही बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलेले आहे. AMLचे सांगितलं ना बाळा श्रावणी. लाईव्ह क्लास सांगितलं, लाईव्ह क्लास तुमचा होणार मंगळवारपासून ऑफिशियल बॅच तुमची सुरू होईल. ठीक आहे, मग हातामध्ये ती झोळी असू नाही तर नसू, लेक्चर मात्र बोर्डवर होणार. ठीक आहे, लेक्चरचा टायमिंग 6 ते 7, 7 ते 8 असेल बाळांनो. ठीक आहे, ज्या वेळेला लेक्चर सुरू होतील ऑफिशियल कोर्समध्ये 1-2 दिवस आपण 1-1 तास लेक्चर घेऊ, कारण बरेच मुलांना वेळ लागतो ऍडमिशन घ्यायला. पण तिथून पुढे 6 ते 7, 7 ते 8 अशा 2 वेळेमध्ये आपण 2 लेक्चर कंडक्ट करू बाळांनो. नाही, डेमो लेक्चर परत नाही शिकवणार बाळांनो, कंटिन्यू नाही करणार. एक लक्षात घ्या, तुम्ही बघा, डेमो लेक्चर म्हणजे मी वेगळं नाही शिकवले बाळांनो. ज्यांनी ऑफिशियल कोर्स घेतलाय ना त्यांनी बघा, किंवा युट्यूबवर ज्यांचे व्हिडिओ आहेत ना माझे त्यांनी बघा. ते लेक्चर आणि हे लेक्चर सेम आहे बाळांनो. मी डेमो रिपीट करत नाही, ऍक्च्युअल डेमो मध्ये मी सिलेबसच घेतो. उगीच डेमो मध्ये काहीतरी वेगळं शिकवायचं, मी किती भारी शिकवणार, मी असं करन, तर ते नाही बाळांनो. जसे डेमो तेच लेक्चर पुढे कंटिन्यू होणार. आतापर्यंत आपलं मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम झाली आहे, तिथून पुढची ऑपरेटिंग सिस्टीम नेक्स्ट लेक्चरमध्ये होईल. आपण एक काम करूयात, वाटलं तर नेक्स्ट लेक्चरमध्ये जेवढं झालंय OSYचं एकदा शॉर्टमध्ये रिवाइज करूयात. ठीक आहे, करतो बाळा श्रावणी, बघूयात बाळा. थांबा, तुमचा नंबर कुठे मिळेल बाळा? मी सांगितलं होतं बोर्डवर, परत एकदा टाकतो, 8788335443. ठीक आहे, हा नंबर आहे बाळांनो. काळजी घ्या, भविष्य तुमच्या हातात आहे. गप्पा रे, इंटर्नशिप बद्दल काही नाही बाळांनो, इंटर्नशिपचं जास्त डोकं लावू नका.
ठीक आहे. इंटर्नशिप तेवढे तेवढी करा, कारण काय होतं बऱ्याच विद्यार्थी ना नको त्या गोष्टींच्या मागे पळतात. आता इंटर्नशिपला 200 मार्क आहेत बाळांनो, मान्य आहे मला, पण ते मार्क फिक्स आहेत ना. तुम्ही त्यांच्या पुढे पुढे केले म्हणून तुम्हाला 200 पैकी 225 मिळणार आहेत का? नाही. 197, 198 किंवा 196 याच्या आसपास मार्क मिळणार आहेत. हा सगळ्यांना मिळणार आहेत. मग स्कोर कुठं करायचा? तर स्कोर तुमच्या थेअरीमध्ये करा, तिथंच तुम्हाला रिझल्ट घ्यायची गरज आहे बाळांनो. OSY ACT तेच ना बाळा, ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं टायमिंग तेच राहणार, संध्याकाळी 6 ते 7, 7 ते इन्स्टॉलमेंट. सेकंड इन्स्टॉलमेंट पे करायची 1 महिन्यानंतर बाळांनो. विशाल एक काम करतो बाळांनो, मी इंटर्नशिप बद्दल एकदा ना ऑफिशियल कोर्समध्ये एक सेपरेट लेक्चर घेऊन बोलतो. ठीक आहे. ऑफिशियल कोर्समध्ये एक सेपरेट लेक्चर घेऊन त्याच्याबद्दल बोलूयात. ठीक आहे. इलेक्टिव्ह सब्जेक्ट ENTCचा डॅन आहे ना बाळा, फक्त तो डॅन जो आहे डेटा अनालिटिक्स आहे तो आहे ना बाळांनो. उद्या लेक्चर होणार नाही बाळांनो, ऋषिकेश उद्या लेक्चर होणार नाहीये. डेमो लेक्चर नंतर हे स्टार्ट होईल का पुढचं झालं. OSY चे लेक्चर पेंडिंग आहे, ते कसे कव्हर करायचे, आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग पण चालू आहे. बघा पवन काय सांगतो मी तुम्हाला, तुम्ही जर आहे ना कारण देत बसले की आमचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग पण आहे, मग आम्ही कसं करू. इंडस्ट्रियल ट्रेनिंग 4 तास असेल, 5 तास असेल, रात्री तर नाही ना. 1 तास तुम्हाला लेक्चरला घ्यायचं आहे आणि 1 तास त्याच्या अभ्यासाला, 2 तास कुठल्याही प्रकारे लाईव्ह लेक्चरला द्या आणि 2 तास इलेक्टिव्ह सब्जेक्टला. 3 ते 4 तास डेली अभ्यास करा बाळांनो, थर्ड इयर आहे. नाहीतर सगळे पोरं पुढे जातील. आपल्याच कॉलेजमधले काही विद्यार्थी 97, 98 ला जातील ना, आपण तिथं 94, 95 ला अडकू. मग मजा नाही बाळांनो. 94, 95 ला मजा नाही रे, खरंच सांगतोय मी. 95 ला पण मजा नाही, 96 ला पण नाही. 97 पासून खरं सुरू होतं. 97, 98 तो खरा स्कोर झाला. ठीक आहे. चलो. I am unable to join the class started for few seconds and I can hear the audio but then समीक्षा कॉल कर बाळा मला. समीक्षा कॉल करा. ठीक आहे. परमिशन जरी दिलेलं असतील तर कॅशे क्लिअर करायचा काय असेल, टेक्निकल काही इश्यूज असतील तर मला कॉल करा, मी सांगतो बाळांनो. हा, जर लाईव्ह मध्ये ब्लर होत असेल तर रेकॉर्डिंग अवेलेबल आहे ना बाळांनो. लाईव्ह, कारण काय होतं बघा, आता लाईव्ह मध्ये ना इकडं 100 MBPS चा प्लॅन आहे, रादर मी ह्यावेळेला 200 MBPS चा घेतोय. पण प्रॉब्लेम असा आहे बाळांनो, कॅमेरा HD आहे, रेंडर व्हायला कधी कधी वेळ लागतो. सो जर समजा खूप इश्यू असेल, ब्लर होत असेल, तर टायमिंग ठरवा. 6 ते 7 चं लेक्चर होतं आपलं, तुम्ही 7:30 ला बसा. 7:30 ते 8:30 लगेच त्या लेक्चरची रेकॉर्डिंग करा, लगेच अभ्यास करा. ठीक आहे. चलो, ऑनलाईन थांबायचं बाळांनो. सो अशा पद्धतीने आय होप तुमच्या ऍडमिशन बद्दलच्या सगळ्या क्वेरी ज्या असतील ह्या क्लिअर झालेल्या असतील. तरी जर तुमच्या मनात काही डाऊट असेल तर कॉल करा. पण कॉल केला, मी रिसीव्ह नाही केला, मग ऍडमिशन पुढे पोस्टपोन झालं, असं करू नका. प्रोसेस दिलेली आहे, तुमचं फी मला आली. आणि बऱ्याच पालकांना काय असतं बाळांनो की वाटतं, लक्ष द्या, त्यांनाही असं वाटतं ऑनलाईन मध्ये काही फ्रॉड होतो का असं वाटतं. तर त्यांना ना चिडचिड करू नका त्यांच्यासमोर. तुम्हाला काय कळतंय, असतो असा क्लास, तुम्ही कधी बघितलंय का, असंच असतंय ते, तसं करू नका. त्यांना समजून सांगा, त्यांना युट्यूबचे लेक्चर दाखवा, त्यांना ॲपमधले लेक्चर दाखवा, त्यावेळेला त्यांना विश्वास पटेल. कारण काही ग्रामीण भागातले पॅरेंट्स असतात, मग त्यांना वाटतं आपण जर पैसे टाकले सरांच्या अकाउंटवर आणि नाही ऍक्सेस मिळाला, फ्रॉड झाला तर ठीक आहे. त्यांना जेन्युइन कन्सर्न आहेत बाळांनो, कारण हे प्रॉब्लेम्स ना महाराष्ट्रात चालू आहेत, पूर्ण भारतात चालू आहेत. तर अशा वेळेला तुम्ही त्यांच्यावर चिडचिड करू नका, त्यांना संयमाने घ्या, गोडीत समजून सांगा. नाही त्यांना काय वाटलं तर मला कॉल करू द्या, मी त्यांच्याशी व्यवस्थित बोलतो. ठीक आहे. फक्त फोन उचलला नाही मी आणि म्हणून मी ऍडमिशन कॅन्सल केलं, कारण दुसऱ्या सरांचा मला कॉल आला, ते लय गोड बोललं, असं झालं की तुमचा विषय संपला. ठीक आहे. चलो, आपले क्लास महाराष्ट्रात सगळ्यात बेस्ट आहे. थँक्यू बाळा ऑनलाईन. चलो, बेस्ट पेक्षा पण बेस्ट आहे. ठीक आहे. चला, बाय बाळांनो. HD रेकॉर्डिंग लवकर टाकतो बाळा. चिन्मयी काय होतं तुम्हाला खरं सांगू, मी ना लेक्चर झाल्या HD रेकॉर्डिंग अपलोड करतो, पण ना ते व्हिडिओच एवढा मोठा असतो बाळा, त्याला रेंडर व्हायला कधी कधी वेळ लागतो त्याच्यामुळं. आणि बघा, तुम्हाला आहे ना कंटेंटमध्ये नाही काही दिसलं ना, लाईव्ह क्लास नावाच्या टॅबमध्ये रेकॉर्डिंग लवकर येऊन जाते, तिथून तुम्ही बघायला सुरुवात केली तरी चालेल. ठीक आहे. चलो, ॲरोला थोड नाही, बरं ठीक आहे. एशियनचे किती टॉपर्स आहेत बाळांनो? एशियनचे 90. बघा लास्ट इयरला ना, 1 मिनिट थांबतो, तुम्हाला बघायचं आहे का, एशियनला 100 आउट ऑफ 100 नव्हता, कारण की लास्ट टाइम मी फर्स्ट वेळेलाच काय केला होता, कंडक्ट केला होता. ठीक आहे. एशियनचे बघूयात आपण. चला, 95च्या पुढं 97, 98, 98. ओके, स्क्रीन शेअर आहे का? नाही, एकच मिनिट बाळांनो. इकडं नाही रिझल्ट. हा, एशियनचे 95च्या पुढे जवळपास 20 विद्यार्थी आहेत बाळांनो. 20 स्टुडंट असे होते एशियन, कारण प्रत्येकाचा वेगळा होता ना, काहींचा एशियन होता, काहींचा क्लाउड होता, आणि काहींचे मार्क नंतर काही वेळेला पेपर चेकिंग मध्ये थोडेसे इश्यू झाले.
काही काहींची आम्ही फोटोकॉपी बघितल्या, प्रॉपर फोटोकॉपी दोन्हींचे, सीओ वाल्यांचा पेपर आणि सीएम वाल्यांचा पेपर सेम होता, तरी सीओ वाल्यांना काही काहींना 69 मार्क्स होते आणि सीएम वाल्यांना 61 होते. असंही काही काहींचं झालं. 95च्या खालचे तर मी रिझल्ट दाखवतच नाही. 94 92 त्याला काही फरकच, मला ते आवडत पण नाही बळांनो. ठीक आहे, चलो. बघा, ऑनलाईन तुम्ही इंटर्नशिप करता त्याच वेळेला हे आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डिंग येईल. ठीक आहे, कुठलंही तुम्ही एकतर ITR ची रेकॉर्डिंग करा किंवा क्लासची रेकॉर्डिंग करा. कोर्स सुरू झाला ना बाळा विशाल, पूर्ण होत नाही म्हणून आधी शिकवले घेतात वाटतात. बरं ठीक आहे, सांगतो बाळा, सांगतो मी तुम्हाला. होईल, पण आपण काय करू, मंगळवारपासून काय करतो, ऑफिशियल कोर्सला स्टार्ट करू बाळांनो. ठीक आहे. ऑनलाईनचे किती टॉपर्स सगळे ऑनलाईन आहेत बाळांनो. मी तुम्हाला सांगतो, मोजून सांगतो ना, 30-40 पोरं ऑफलाईन मध्ये येतात. त्यात आमच्या GP नगरच्या पुरी आहेत ना, जाऊ द्या आता, पुरी असते ना आमच्या GP नगरच्या, थोड्या कंटाळा करतात का, कारण कॉलेजला आहे ना, मग असं वाटतं जाऊ द्या. आणि हॉस्टेलवाल्यांना परमिशन नाही बाळांनो, त्याच्यामुळे हॉस्टेलच्या मुली ज्या आहेत त्या ऑफलाईनला येत नाहीत. जवळपास सगळे म्हणजे तुम्ही पकडा 90% मुलं जे आहेत ते ऑनलाईन वाले बाळांनो. ठीक आहे. करेक्ट करेक्ट बाळा तन्मय, ज्यांनी पेपर सॉल्व्ह केलेला आहे त्याची तुम्हाला हे पाहिजे असेल फोटोकॉपी, करेक्ट, ज्यांनी कोर्स दिलाय ना, टाकतो बाळा, उद्यापर्यंत टाकून देतो. ठीक आहे. आर्यन, मी एक काम करू बाळा, लेक्चरचं आपण प्रिपरेशन कसं करायचं किंवा हे कसं करायचं ना, हे थोड्याशा महत्त्वाच्या गोष्टी बाळा, हे तुम्हाला मी ऑफिशियल कोर्समध्ये सांगतो, डेमोमध्ये सांगत नाही जास्त. स्टडी प्लॅन काय ठेवायचा, काय ऑफिशियल कोर्समध्ये मी सांगतो. आपण पर्सेंटेजचं टार्गेट कसं ठेवायचं, डेली किती वेळा अभ्यास झाला पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास झाला पाहिजे, रिव्हिजन कधी झाली पाहिजे, किती वेळा झाली पाहिजे, पेपर सॉल्विंग कसं झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस करूया. यावेळेला टार्गेट तेच 98 क्रॉस करायचे बाळांनो. घेऊ ना बाळा, नैतिक एक लेक्चर स्टडी शेड्यूलचं घ्यायचं आहे, काळजी करू नका. एक लेक्चर कमिंग सून आहे माझं, है ना, रिझल्ट लागेल ना 2-3 दिवसात. रिझल्ट लागल्यानंतर एक लेक्चर कमिंग सून आहे ना, तिथं तुमच्याकडे बघतो ना बाळांनो, काळजी करू नका. चल, थांबायचं बाळांनो, बराच वेळ झाला. ठीक आहे, आता आपण डायरेक्टली ऑफिशियल कोर्समध्ये भेटूयात. तोपर्यंत जे विद्यार्थी क्लास लावतील त्यांनाही ऑल द बेस्ट, जे विद्यार्थी क्लास लावणार नाही त्यांनाही ऑल द बेस्ट. काळजी करू नका बाळांनो, क्लास लावायचा नाही लावायचा हा तुमचा प्रश्न आहे, पण अभ्यास मात्र करा. तुमच्या आईबापांचे स्वप्न हे पूर्ण झालेच पाहिजेत, ह्या दृष्टीने अभ्यास करा. त्याच्यामध्ये मी तुमचा जोडीदार असे किंवा नसू द्या. ठीक आहे. आणि जरी तुम्ही दुसरीकडे कुठं क्लास लावलेला असेल, तुम्ही क्लास लावलेला नसेल आणि एखादा पॉइंट मध्ये तुम्हाला क्वेरी वाटली, एखादा डाऊट असेल, म्हणजे सिलेबस सोडून काही असेल, बिंदास मला कॉल करा, काळजी करू नका. मी तुम्हाला म्हणणार नाही यार तू क्लास इकडे लावला मला काय विचारतो, त्याच सराला विचार, अशा तोडक्या विचारांचा मी नाही. ठीक आहे, बिंदास तुम्ही मला विचारू शकता. चलो बाय बाळांनो, ऑनलाईन बाय रे बाळांनो. सी यू ऑन ट्यूसडे. कन्फर्म युअर ऍडमिशन्स टुडे अँड ऑन मंडे. ठीक आहे, वी विल सी ऑन ट्यूसडे. सी यू ट्यूसडे. हॅव अ नाईस डे. बाय बाळांनो, बाय. मंगळवारपासून आपण मंगळवारी 1-2 लेक्चर घेऊ, एक लेक्चर करू, मग आपण काळजी घ्या बाळांनो. थँक्यू. काळजी घेतो बाळांनो, 100% काळजी घेतो. काळजी घ्यावाच लागेल, कारण मलाच लेक्चर 2-2 कंडक्ट करायचे. ठीक आहे, चलो बाय बाळांनो, ऑनलाईन बाय बाळांनो, बाय बाय.